चला. आजच्या नेहमीच्या सत्रापेक्षा वेगळं सत्र चालवणार आहे आपण. कारण आज सगळ्यात प्रथम ते दोन्ही महामानव ज्यांनी तथागत भगवान बुद्ध 2569 वर्ष झाले त्यांचं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन. आणि त्यानंतर मध्यंतरी सम्राट अशोक राजांचं सुद्धा एक त्यांनी सुद्धा केलं. त्यांनी सुद्धा धम्माला गती दिली. परंतु आम्ही शक्यतो आजच्या या प्रसंगी बाबासाहेब आणि भगवान तथागत गौतम बुद्ध यांचं धम्मचक्र प्रवर्तन. तर त्या धम्माच्या चक्राला गती देत असताना आता आम्ही सुद्धा सर्वजण एकत्र आलेलो आहोतच. तर आम्हाला सरांनी सांगितल्याप्रमाणे त्रिशरण पंचशील, बुद्धपूजा, भीमस्तुती आणि भीमस्मरण. तर हात जोडायचे सर्वांनी आपल्या हृदयाशी असावेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धस्स. नमो नमो तस् तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धस्स. बुद्धं शरणं शरणं गच्छामि. धम्मं धम्मं शरणं शरणं गच्छामि. गच्छामि. संघं शरणं गच्छामि. गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं शरणं गच्छामि. गच्छामि. द्वितीयंपि धम्मं धम्मं शरणं शरणं गच्छामि. गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं शरणं गच्छामि. गच्छामि. तृतीयंपि तृतीयम्पि बुद्धं शरणं शरणं गच्छामि. गच्छामि. तृतीयंपि तृतीयम्पि धम्मं धम्मं शरणं शरणं गच्छामि. गच्छामि. पाणातिपाता वेरमणि पाणिपादरमणि सिक्खापदं सिक्खापदं समाधियामि. समादियामि. आदिन्नदाना वेरमणि दानानि सिक्खापदं सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि रमणी सिक्खापदं सिक्खापदं समादियामि. समाधियामि. मुसावादा वेरमणि वेरमणि सिक्खापदं सिक्खापदं समाधियामि. समादियामि. सुरामेरयमज्जपमादखाना वेदपानादठाना वेरमणि वेरमणि सिक्खापदं सिक्खापदं समादियामि. समाधियामि. साधु 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 साधु. साधु. वनगन्धं गुणपेतं गुणोपेतं एतं हेतं कुसुमसन्तति कुसुमसन्तति पूजयामि पूजयामि मुनिन्दस्त मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. श्रीपादसरोरुहे. पूजेमि बुद्धं बुद्धं कुसुमेन नेन कुसुमेन पुय्येन पुण्येन मे मे तेन दधामि लभामि मोक्षम्. मोक्षम्. रूपं रूपं विलायते विलायते यथा यथा इदं इदं मे मे
कायो कार्यो तथा तथा यात याति विनाश भाव नाशभावं घनसारपदीपेन घनसारपदित्तेन दीपेन दीप्तेन तमधंसेन तमधन्सिना त्रिलोकदीपं त्रिलोकदीपं सम्बोधय सम्बुद्धं पूजयामि पूजयामि तमोऽनुदे तमोऽनुदम् सुगन्धिकाय वदनम् वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं सुगन्धिनाहं गन्धेन गन्धेन पूजयामि पूजयामि तथागतं तथागतं बुद्धधर्मं च बुद्धधर्मं च सङ्घ सङ्गं सुगततनुभव सुगततनुभवा धातवो धातवो धातुगव्ये धातुगभे लङ्काय लङ्कायां जम्बुदीपेति जम्बुदीपेति दशपुरवरे दशपुरवरे नागलोके नागलोके चतुपे चतुर्भे सबे बुद्धस्य बुद्धस्य बिम्बे बिम्बे सकलदशदिशे सकलदशदिशि केसलोमादिधातु केसलोमादिधातु वन्दे वन्दे सबेऽपि सभेति बुद्धं बुद्धं दशबलतनुजं दशबलतनुजं बोधिचैत्यं बोधिचैत्यं नमामि नमामि वन्दामि वन्दामि चेत्यं चेतियं सब्बं सभं सब्बठानेषु सपठानेषु पठितितं पठिठितं शारीरिकधातु शारीरिकधातु महाबोधि महाबोधि बुद्धरूपं बुद्धरूपं सकलं सकलं सदा सदा सकलबीजं विदुरज्ञान विदुरज्ञानं देवरूपं रूपं सुजीव सुजीवम् निमलचक्षु गभीरगौतं गौरवर्णं वर्णं सुकाय सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधर्मं सुपेम विरतराजं सुजननीतं भीमरावं सरामि भीमरावं भीमरावं सरामि सरामि भीम भीमरावं सरामि दिव्यप्रवरत्न रत्नतु साधु वरदान साधुवरनतु आद्य कुलभूषको आद्यकुलभूषतु राजा भीमराज सकल विद्यापति विद्यापति ज्ञान सत संगति शास्त्र शासनमति शरणमति बुद्धि तेज बुद्धिप्रसाद पंकजानरवरा गजानरवरा व्रत सुजन उद्धार रत्नशरीरधारा भगवंत मुत्साखरा भक्त का सकाजा सवदार सवदार संगरी संगरी शास्त्रधरी ताकरी करी कांपलारी उरी रौद्र रूपा रूपा मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळिल्या घटिका गतिका मार्ग मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती कृती शोभते भारती भारती महामान मान बोलती बोलती सार्थ सार्थ सज्ञ शरण दास बुद्धांत शरण 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 धम्मांत शरण संघात संघास ये भीमराव भीमराज सगळ्यांना या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनंत अनंत अशा शुभेच्छा. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय जय भीम नमो बुद्धाय. सर्वांना पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन, आधुनिक धम्मचक्र प्रवर्तन किंवा काही लोक म्हणतात धम्मचक्र अनुवर्तन म्हणा. हा धर्मांतराचा दिवस आहे, धम्मस्वीकाराचा दिवस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित. तर हा आपण धम्मचक्र, आधुनिक धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणूनच आज आपण साजरा करणार आहोत. आणि हा आपण ऑनलाईन साजरा करतोय. आपलं सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आपला नियमित जो कार्यक्रम चालू आहे आत्ता सध्या, तो वर्षा सती धम्मचिंतन असा पण चालू आहे. आणि आता हा मला वाटतं 82वा दिवस आहे, 81वा. तर ते चिंतन आपलं चालूच आहे. त्या चिंतनामध्ये आपल्याला हे विशेष चिंतन जे आहे, ज्याचा आपल्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम झालेला आहे, तो हा आधुनिक धम्मचक्र प्रवर्तन दिन, आधुनिक धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धर्मांतर.
किंवा धम्मस्वीकार सोहळा, वेगळ्या पद्धतीने याच्याकडे आपण पाहू शकतो. आणि याचे प्रणेते अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नामुळंच आपण हे दिवस पाहतो, हा कार्यक्रम घेतो, याच्या पाठीमागे ती शक्ती आहे. आपण ऑनलाईन कार्यक्रम घेऊ किंवा आता कुठे कार्यक्रमाला जाऊ, त्याच्या पाठीमागे तीच प्रेरणा आहे, ती शक्ती आहे. आज दिवसभर आपण, म्हणजे मी तरी असं ठरवलेलं आहे की दिवसभर या विषयावर चिंतन चालू ठेवूया. आणि दिवसभरातून जसं आपण एक दिवसाचं शिबिर घेतलं, तसं आपण हे धम्मचक्र प्रवर्तन शिबिर, चिंतन शिबिर, असं काहीच आपण त्याला म्हणूया. आणि आत्ता सुरू होणारा हा कार्यक्रम संध्याकाळपर्यंत मधून मधून आपण यायचं आहे, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल. जेव्हा आपलं पहिलं सत्र आता संपेल समजा, शेड्यूल टाका सर. नाही, आता कसं आहे, लोकांच्या वेळेनुसार आपल्याला थोडंसं ठरवावं लागेल, कारण वेगळ्या ठिकाणचे कार्यक्रम आहेत. पण समजा शेड्यूल पाहिजेच असेल, तर मी असं म्हणतो, आत्ता 9 वाजेपर्यंत बसू आपण. 9 नंतर आपण जाऊन आपण पुन्हा 11 ते 1 बसायचं का? फक्त हात वर करा, थोडंसं माईक ओपन करा तरी चालेल, आपला कॅमेरा. सगळ्यांना 11 वाजता परत येणं शक्य आहे का? 11 ते 1. बनतेजींना नाही, बाकीच्यांना आहे शक्य. आमची दमदेच नाही. धम्मदेस नाही, ठीक आहे. ओके. तर मग आम्ही थोडंसं चालू ठेवू बनतेजी, तुमच्या हो सर. हो अनुपस्थित हो हो. 11 ते 1 वाजेपर्यंत चालू ठेवू. अ, 1ला आपण सुट्टी घेऊ आणि अ, हम्म, मागच्यासारखं 3:30ला परत येऊ. जेवण जेवण वगैरे करून विश्रांती घेऊन चहा पाणी घेऊन 3:30ला परत येऊ. आणि मग चालतं चालतं. 6 वाजेपर्यंत बसूया. 6 वाजेपर्यंत फ्री हो, टायमिंग आहे. चालतं. 6च्या नंतर परत कार्यक्रम आहे. बरं, मग 6 पर्यंत आपण बसूया, म्हणजे तुमच्यासाठी पुन्हा 3:30 ते 6, भंतेजींसाठी 3:30 ते 6 हा वेळ एक असेल. आणि दरम्यानच्या काळात आपण बसू. आणि 6 नंतर मला वाटतं नको घ्यायला, कारण इतरत्र कार्यक्रम असणार आहे शहरांमध्ये. आणि त्या कार्यक्रमांना आपण जावं. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या ऑनलाईन धम्मचक्र प्रवर्तन चिंतन वर्गामध्ये, चिंतन शिबिरामध्ये येऊन सहभागी व्हायचे. आपण थोडासा डिटेल विचार करणार आहोत. या दिवसभराच्या कार्यक्रमाचा जो मुख्य विषय आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, आंबेडकर प्रणित धम्मचक्र प्रवर्तन दिन, बाबासाहेबांचं धर्मांतर किंवा बाबासाहेबांचं धम्मचक्र प्रवर्तन. आणि त्याच्यामध्ये अर्थातच आपण सगळेजण आपले हे विचार, अनुभव, आपल्या जीवनावर झालेला परिणाम, अशा अनेक गोष्टी आपण याच्यामध्ये चर्चेला घेऊ शकतो. आणि काही मुद्दे मी विचारासाठी मांडणार आहे पुढे, आणि त्याच्यावर आपण विचार करणार. आपण आजचा दिवस आपण याच याच्यासाठी घालू, याच कारणासाठी घालूया. आणि सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुरुवात झालेलीच आहे, फक्त हा कार्यक्रम मी आता पुढे नेतो. तर माझ्या समोर एक पुस्तक आहे, एक संदर्भ म्हणून. कारण कुठल्या तरी अभ्यास केलेल्या माणसाचं आपल्या समोर पुस्तक असणं किंवा काही संदर्भ असणं हे गरजेचं आहे. आणि समोर एक पुस्तक आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. डॉक्टर, दिसतंय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर, शंकरराव खरात. शंकरराव खरात, यांचं नाव बहुतेकांना माहिती असेल. शंकरराव खरात हे बाबासाहेबांचे म्हणजे फार मोठे कार्यकर्ते पण होते, वकील होते, कार्यकर्ते होते. आणि त्यांनी एक खूप मोठे लेखक होते. आणि
बाबासाहेबांच्या साहित्यावर त्यांचा खूप मोठा गाढा अभ्यास पण होता आणि अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. अं, धर्मांतर या विषयावर, बाबासाहेबांचे धर्मांतर या विषयावर त्यांनी ही जवळपास 313 ते 315 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे जवळपास. तर याच्यामध्ये एक प्रकरण जे आहे, बौद्ध धम्मच का, असं त्यांनी नाव दिलेलं आहे. बौद्ध धम्मच का, बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का घेतला, असा एक त्यांनी जे टायटल देऊन त्यांनी जो लेख लिहिलेला आहे, म्हणजे हे अनेक लेखांचं हे पुस्तक आहे. हे लेख वेगवेगळ्या वेळेला कुठेतरी त्यांनी लिहिलेले असतील किंवा पुस्तकासाठी त्यांनी हे सगळं लिहिले. संशोधन आहे त्यांचं, हे एक संशोधन आहे. बाबासाहेबांचं धर्मांतर हे एक त्यांचं संशोधन आहे आणि त्यांनी अगदी पहिल्यापासून म्हणजे पूर्वपीठिका तर शेवटपर्यंत, बाबासाहेबांच्या धर्मांतरापर्यंत आणि नंतरही त्यांनी खूप गंभीरपणे त्याचा अभ्यास केलेला दिसतोय. तर त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांचे धर्मांतर या नावाखाली त्यांनी जवळपास 14 प्रकरणं लिहिलेली आहे. म्हणजे आपल्या चिंतनासाठी फक्त मी मुद्दे पुढे ठेवतो या, कारण आपल्यालाही त्याच्यावर विचार करणं सोपं जाईल. 14 प्रकरणं लिहिलेली आहेत. तर त्या प्रकरणाची फक्त मी तुम्हाला एक नावं वाचून दाखवतो. पहिलं प्रकरण आहे हिंदू धर्मग्रंथातील अस्पृश्यता. आणि हा हा तर एक बाबासाहेबांच्या कार्याचा आरंभच आहे या विषयापासून. अस्पृश्यता निवारण आणि अस्पृश्यता निवारणासाठी जनजागृती. हा जनजागृती शब्द हा खरात सरांनी जागोजागी वापरलेला आहे. जागृती जो आपला मुख्य विषय आहे, तर ती जागृती हा जो आहे हा आपला मुख्य विषय आहे. आणि बाबासाहेबांनी जनजागृतीच करून चळवळ उभी केली आणि ती पुढे नेली, असा उल्लेख जागोजागी शंकरराव खरात सरांनी केलेला आहे. तर पहिलं प्रकरण आहे हिंदू धर्मग्रंथातील अस्पृश्यता. म्हणजे ग्रंथातील, धर्मग्रंथात अस्पृश्यता सांगितली असं ती गोष्टी, तो विषय ते पुढे नेतात. धर्मग्रंथात हा फक्त समाजातलाच विषय नाही, तो धर्मग्रंथातला विषय आहे. म्हणजे धर्माचा भाग आहे. अस्पृश्यता पाळणे हा धर्माचा भाग आहे, असं त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अर्थातच अस्पृश्यता असल्यामुळेच मग सामाजिक सुधारणेसाठी अनेक लोक पुढे आलेले आहेत. त्याच्यापैकी बाबासाहेब एक आहे. म्हणून दुसरं प्रकरण जे आहे ते सामाजिक सुधारणा. त्यानंतर मुक्ती लढा. बाबासाहेबांच्या कार्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मुक्तीसाठी लढा. बुद्धांचा विमुक्तीसाठी लढा होता. बुद्धांचा विमुक्तीसाठी लढा होता, म्हणजे निर्वाणासाठी लढा होता. बाबासाहेबांचा मुक्तीसाठी लढा होता, अस्पृश्यतेतून मुक्ती करण्यासाठी लढा होता. त्यानंतर चौथं प्रकरण आहे समाज सुधारणेची चळवळ आणि पुढचं पाऊल. म्हणजे अनेक लोकांनी जे काही याच्यासाठी प्रयत्न केले अस्पृश्यता निवारण्यासाठी, त्याचा एक आढावा त्यांनी घेतलेला आहे. आणि मग पुढचं पाऊल काय टाकलेलं आहे ते अर्थातच बाबासाहेबांनी टाकलंय, याचा उहापोह त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्या पुढचं पाचवं प्रकरण आहे धर्मांतराची घोषणा. अर्थात ही येवले मुक्कामी, येवलेच्या प्रसिद्ध त्या ग्राउंडवर त्यांनी ही घोषणा केलेली आहे, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. तर त्याचे शब्द काय आहेत हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. नेमके शब्द काय आहेत, कारण हा रिपोर्ट आहे. हा बाबासाहेबांच्या धर्मांतर चळवळीचा एक प्रकारे रिपोर्ट आहे आणि अभ्यासपूर्ण रिपोर्ट आहे. त्यामुळे शब्द आपण मोघम वापरणार नाही. जसे शब्द उच्चारले गेले तसेच शक्यतो आपण त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर 6वं प्रकरण जे आहे 20 वर्षांचा कालखंड. आता हा 20 वर्ष कोणती, धर्मांतराची घोषणा आणि प्रत्यक्ष धर्मांतर. म्हणजे 1935-36 ते 1956.
ही 20 वर्षाचा जो कालखंड आहे याच्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. ते एक स्वतंत्र प्रकरणच आहे. त्याच्यानंतर हिंदू समाज रचनेतील जातीयता, अस्पृश्यता, त्याच्यानंतर जुन्या जाती आणि त्यांचा नवा अवतार, असं एक प्रकरण आहे. त्यानंतर अस्पृश्य वर्गातील अन्याय व अत्याचार, आणि 10वं प्रकरण जे आहे ज्याचा आपण विशेष करून आज एक संदर्भ घेणार आहोत. इतर अनेक संदर्भ येतील, पण हा एक मुख्य संदर्भ घेण्याचा मी एक विचार केलेला आहे, तो म्हणजे बौद्ध धम्मच का, वाय बुद्धिझम. त्यांचं 11वं प्रकरण आहे जो प्रत्यक्ष धर्मांतराचा सोहळा आहे, बौद्ध धम्म स्वीकार सोहळा नागपूर, हे प्रकरण आहे. 12वं प्रकरण आहे बौद्ध धम्माचा स्वीकार आणि त्याचे परिणाम. 13वं प्रकरण आहे बौद्ध धर्मावर नवीन प्रकाश. आणि 14वं प्रकरण आहे टीकाकारांना उत्तरे. कारण बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर अनेक लोकांनी टीका केलेल्या आहेत. काहींनी समर्थन केलं, पण जास्तीत जास्त टीका त्याच्यावर झालेल्या आहेत, आणि त्याला बाबासाहेबांनी कशी उत्तरं दिलेली आहेत हे प्रकरण आपल्याला पुढच्या ह्याच्यात शेवटी पाहायला मिळतं. आणि मग काही परिशिष्ट त्यांनी जोडलेली आहेत. त्या परिशिष्टामध्ये त्यांनी जवळपास 11 परिशिष्ट जोडलेले आहेत. एक फार मोठा अभ्यासाचा विषय आहे आणि फार अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. आज आपण जो काही पाहणार आहोत तो बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला, दुसरा का स्वीकारला नाही, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. मी काही मुद्दे फक्त आपल्या समोर ठेवणार आहे, सगळंच्या सगळं आपण वाचू शकत नाही. तर काही मुद्दे फक्त आपल्या समोर आणि माहितीसाठी बाबासाहेबांचा एक प्रकारे जीवनपट त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा जीवनपट आलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. हम्म. तर एक धावतं धावतं वाचन मी करतो याच्यामध्ये. या प्रकरणाचं धावतं वाचन म्हणजे आपल्या समोर मुद्दे येतील, आपल्याला दिवसभर काय काय विचार करायचा आहे त्याचे मुद्दे आपल्या समोर येतील. तर बौद्ध धम्मच का, तर असं ते असं म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाला 1920 साली सुरुवात केली. 1920 साल म्हणजे वयाचं 29वं वर्ष. बाबासाहेबांचा जन्म 1891चा, आणि 1920 साली त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. अस्पृश्य समाजात जागृती निर्माण करून, बघा हा जो मुख्य भाग आहे तो आपण हायलाईट करूया, की ज- अस्पृश्य समाजात जागृती निर्माण करून अस्पृश्यतेचे निवारण करण्याच्या प्रश्नाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी 1920 साली मूकनायक नावाचे साप्ताहिक काढले. मूकनायक हे त्यांचं पहिलं साप्ताहिक, आणि ते काही काळच चाललं, पण त्यांनी खूप मोठी चळवळ उभी केलेली आहे. आणि त्याच्यात बाबासाहेब मुख्यतः आपले विचार मांडायचे. आणि ते मूकनायक छोटंसंच होतं, आणि काय मला वाटतं एखादा आणा त्याची किंमत असेल, आणि एक आणा म्हणजे 6 पैसे, असं ते मूकनायक ते लोकांमध्ये वाचलं जायचं. आणि कोणीतरी एखादा सुशिक्षित थोडासा शिकलेला माणूस ते वाचायचा, बाकीचे लोक ऐकायचे, अशी त्याची एक ख्याती आहे. तर 1920 साली मूकनायक नावाचे साप्ताहिक काढले, आणि त्यातून अस्पृश्यांची दुःखे लोकांसमोर बाबासाहेब मांडू लागले. त्याने 1924 साली बहिष्कृत हितकारिणी सभा नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली. ते स्वतः या संस्थेचे चेअरमन होते. या संस्थेच्या मंडळात त्या संस्थेच्या मंडळात स्पृश्य वर्गातील काही समाजसेवक व कार्यकर्ते मंडळी होती. या संस्थेचा हेतू अस्पृश्य समाजात आपल्या हक्कांविषयी जागृती निर्माण करून आपले सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय हक्क मिळवणे हा त्याचा हेतू होता. हे त्यांच्या कार्यावरून दिसते.
त्यातूनच अस्पृश्यतेचे उच्चाटन करणे हा त्यातला एक भाग होता. अशा प्रकारे त्यांनी पहिले सार्वजनिक कामातलं सामाजिक कार्यातलं त्यांनी स्वरूप स्पष्ट केलेलं आहे 1920 ते 24 पर्यंत. नंतर मग बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने ते काम पुढं चाललेलं आहे. आणि नंतर बहिष्कृत मूकनायक बंद पडलं. आणि मग नंतर त्यांनी दुसरं साप्ताहिक सुरू केलं. त्याचं नाव बहिष्कृत भारत. त्याचं नाव बहिष्कृत भारत. आणि ते ते सुद्धा 27 ते 35 पर्यंत ते चाललं ते. अं, त्याच्यातून काय केलं, अस्पृश्य समाजाने सुधारणेच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी त्यांनी सतत सतत जागृती निर्माण करण्याचं काम चालू ठेवलं. आणि इसवी सन 1927 ते 1935 या कालखंडात बाबासाहेबांनी सामाजिक राजकीय समतेसाठी लढे दिले. 1935-36 ची धर्मांतराची घोषणा झाली येवल्याची. त्यानंतर 1936 ते 1956 या 20 वर्षाच्या मधील सर्व घटना प्रसंगांचा इतिहास चलचित्राप्रमाणे, शंकरराव खरात म्हणतात की चलचित्राप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून सरकत जात आहे. अशा प्रकारे त्यांनी फार गंभीरपणे या विषयाचा त्यांनी विचार केलेला आहे. आणि विशेषतः 1936 ते 1956 या 20 वर्षाच्या काळात बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा आणि इतर धर्मांचाही सांगोपांग अभ्यास केला. फक्त बुद्ध धम्माचा नाही, इतर धर्मांचा अभ्यास केला. आणि या व्यासंगातून त्यांनी बुद्धांचा बुद्ध धम्म हाच श्रेष्ठ धर्म आहे असा निष्कर्ष काढला. आणि ते बौद्ध धम्माबद्दल लिहू लागले, जाहीर सभेत बोलू लागले. अगदी एखादं त्या काळातलं एखादं जिवंत एखादा चित्रपट कसा चालतो अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. धर्मांतराची घोषणा 35-36 साली केल्यापासून बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी 1956 मध्ये करेपर्यंत मधला 20 वर्षाचा कालखंड ओलांडला. आणि 20 वर्षाच्या कालखंडात यांनी अस्पृश्य समाजाची अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करावी, त्यांचा सर्वांगीण उद्धार करण्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे अधिकार प्राप्त करून द्यावेत, याकरता सनदशीर मार्गाने त्यांनी प्रयत्न चालू ठेवले. आणि या काळामध्ये त्यांना अस्पृश्यांना म्हणजे त्यांना स्वतःला म्हणजे बाबासाहेबांना स्वतःला हिंदूंकडून आणि अस्पृश्यांना देखील हिंदूंकडून कटू अनुभव मिळत गेले. आणि म्हणूनच 1950 सालापासून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म श्रेष्ठ असल्याची भूमिका घेतली. मग त्यांनी पुढं काय काय त्याच्यासाठी संबंधात लिखाण केलं वगैरे, हा जो भाग आहे हा आपण पुढे पाहणार आहोत. 50 साली बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा प्रथमच उघड पुरस्कार करायला सुरुवात केली. म्हणजे 1956चं धर्मांतर आणि 50 सालापासून उघड बोलायला सुरुवात केली बौद्ध धम्माबद्दल. हे त्यांनी स्वतः महाबोधी सोसायटीच्या जर्नलसाठी मासिकासाठी लिहिलेल्या लेखावरून स्पष्ट करते. आणि तो लेख जो आहे तो बुद्ध अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन हा होता. याच्यावर आपण मध्यंतरी थोडा विचार केलेला पण आहे. त्यांचा हा बौद्ध धर्मावरचा लेख फार महत्त्वपूर्ण आहे. तर त्या लेखामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण नंतर पाहूया. सध्या एक प्रास्ताविक म्हणून मला एवढ्या गोष्टी आत्तापर्यंतच्या सांगणं गरजेचं होतं. प्रत्यक्षात काय घडामोडी घडल्या याचा आपण दिवसभरामध्ये थोडा थोडा आढावा घेणार आहोत. आणि नंतर शेवटी जो काही प्रत्यक्ष धर्मांतराचा भाग आहे, धर्मदीक्षेचा जो भाग आहे नागपूरचा, त्याच्यावर संध्याकाळी आपण त्याच्यावर प्रकाश टाकणार आहोत. आज आपण क्रमाक्रमानं हे विषय पुढे घेणार आहोत. कारण या 20 वर्षाच्या आपण हा 20 वर्षाच्या कालखंडातलाच आपण जास्त अभ्यास करणार आहोत. कारण बाबासाहेब बुद्ध धर्माकडे का वळाले याचं मुख्य कारण अस्पृश्यता हे होतं.
म्हणून त्यांना दुसऱ्या धर्माची गरज वाटली आणि दुसऱ्या धर्माचा विचार करता करता त्यांना बुद्ध धम्मच सापडला आणि बुद्ध धम्म हा सर्वश्रेष्ठ धम्म आहे म्हणून ते तिथपर्यंत येऊन पोचले. परंतु याचं स्वरूप काय आहे नेमकं, हे अस्पृश्यतेचं काय स्वरूप आहे आणि बुद्ध धम्मच का त्यांना योग्य वाटला, याच्यावर जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण सारासार विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा जो आपण आढावा घेत आहोत, हा आढावा म्हणजे काय फक्त पुस्तकी अभ्यास आपण करणार नाहीत. याच्यात आपलं स्वतःचं जीवन आणि आपल्या पूर्वजांचे जीवन पण सामावलेलं आहे, हे लक्षात घेऊ. कारण अस्पृश्यता कोणाशी संबंधित विषय आहे हा? हा संबंध आपल्याशी संबंधित विषय आहे, आपल्या पूर्वजांशी संबंधित विषय आहे, त्यांच्या यातनांशी संबंधित विषय आहे. त्यामुळे हा फक्त आपण काहीतरी एखाद्या पुस्तकाचा अभ्यास करतोय असं याचं स्वरूप नाही आहे. आणि इथे काही लोक असे आहेत, समजा जुने लोक आहेत काही या ठिकाणी, जसे आता कसबे आहेत, सांगोल्याचे कसबे आहेत, प्रत्यक्ष भंतेजी आहेत. जुन्या लोकांपैकी मला अ, आता मलाही तुम्ही जुना धरू शकता कारण माझं वय 70 आहे. थोडाफार अनुभव आहे. परंतु जुन्या लोकांना जास्त जुन्या लोकांचं का म्हणतो मी, जुन्या लोकांनी प्रत्यक्ष ते पाहिलेलं आहे, प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. म्हणजे न शिवणं म्हणजे काय, आणि सावलीचा नाही तेवढा, परंतु न शिवण्याचा अनुभव मी स्वतः पण घेतलेला आहे. गावाकडे 6वी पर्यंत मी गावात होतो आणि नंतरही शहरात आल्यावरही मला शाळेमध्ये तसे अनुभव आलेले आहेत. त्याच्यात मी जरा म्हणजे ब्राह्मणी शाळेमध्येच होतो, मला आल्या आल्या त्या शाळेत टाकलं. तिथं मी टिकलो नाही, तो भाग वेगळा. पण तिथून मला त्या अनुभवांची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपल्या जीवनाशी संबंधित अनुभव आहेत. अस्पृश्यता. आता अस्पृश्यतेचे जे चटके आहेत, खरे चटके हे आपल्या आधीच्या पिढ्यांनी भोगलेले आहेत. माझ्या वडिलांनी एक थोडंसं आत्मकथन लिहून ठेवलेलं आहे, कदाचित दुपारच्या वेळात मी थोडंसं ते वाचून दाखवेल. थोडं त्यातलं त्यांनी भोगलेली अस्पृश्यता याचं मी थोडंसं वर्णन मी दुपारच्या याच्यामध्ये मी वाचून दाखवणार आहे. आणि आपण सध्या आपलेच अनुभव असे बोलायचेत, सांगायचेत, की आपण काही असं अस्पृश्यतेचे काही अनुभव घेतलेत का? माझा एक अनुभव मी सुरुवातीला सांगून टाकतो. समजा मी अं, शाळेमध्ये असताना आमचे एक शिक्षक होते, शेळके गुरुजी. ते शिक्षक आमच्या ते मराठा समाजाचे होते आणि ते आमचे वावळदार म्हणतात त्याला. वावळदार म्हणजे आमची शेती करणारे, शेतीची एक आपली जी शेती करून देणारे लोक होते, त्याच्यात ते काम त्यांच्याकडे होतं. आणि ते शिक्षक होते, माझे स्वतःचे पण शिक्षक होते ते 4थी पर्यंतचे, आणि खूप चांगले होते. त्यांच्या मनात तसं अस्पृश्यतेचा विषय उघडपणे नव्हता किंवा तसं ते पाळत नव्हते असं मला ते जाणवायचं. आणि एक असं असायचं की त्यांच्या घरून सकाळी सकाळी दूध आणायला तांब्या घेऊन मी जायचो. त्यांच्या काय म्हशीचं दूध असेल ते घरी वापरण्यासाठी म्हणून मला घरचे लोक पाठवायचे. तर मी एकदा तांब्या घेऊन गेलो. एक दिवस असं झालं की गेलो आणि त्यांच्या बायकोनं ते पाहिलं. आणि म्हणते, थांब 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 जरा बाहेरच उभा राहा म्हणली. तर ती मला म्हटली बाहेरच उभा राहा आणि गुरुजी म्हटले आत ये. अं, ती बाई गेली आतमध्ये निघून स्वयंपाकघरात. मी आतमध्ये आलो आणि गुरुजी म्हटले, हा जरा माठातलं पाणी घे तांब्या भरून. तर मी ते तांब्या घेतला, माठावर होता तो. तो माठातला तांब्या त्या माठात हात घालून म्हणजे बुडवणार त्याला, हात घालणार तेवढ्यात ती बाई बाहेर आली. अर 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 म्हणली, शिवलास का काय माठाला म्हणली. अरे. तर तिनं ते मला
ते पाणी घेऊ दिलं नाही. गुरुजी इकडं, अरे काय नाही काय नाही, मस्करी केली तुझी म्हणली. तर तो विषय, तो जो प्रसंग आहे तो माझ्या अजूनही मनामध्ये आहे. तर असे काही अनुभव आहेत. तर आजच्या या पुसट अनुभव धम्मचक्र. आहे सर माझ्याकडे. हा हा. असं काही थोडस जाणवलं त्या त्या वेळेला. हो. तर म्हणजे एक मिनिट एक शाळे मिनिट, माझा मुद्दा मी पूर्ण करतो, मग हा सगळ्यांना पूर्ण करा सगळ्यांना मी पूर्ण बोलायला करा. संधी देणार आहे. हा सगळ्यांनी हा एक एक करून काय अनुभव असतील, चालेल. ज्यांना अनुभव असतील त्यांनी ते सांगायचे. आजचा हम्म. हा पहिलं सत्र जे आहे हे बुजुर्ग लोकांसाठी आहे, म्हणजे जुन्या लोकांसाठी. हा हा. तर त्यात मी पण आहे. हा, आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपल्याला एक, मुळातच बुद्ध धम्माकडे का आपण आलो, तर याला मुख्य कारण आपली अस्पृश्यता आहे, आपली शिवाशिव आहे. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी केलेली चळवळ आहे. आणि बाबासाहेबांनी त्याच्यातूनही मोकळं केलं, अस्पृश्यतेतूनही मोकळं केलं. एवढंच नाही, तर आपल्याला एक फार मोठा उदात्त असा, फार मोठा, व्यापक, विशाल असा विषय आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष आणून ठेवलेला आहे, ज्याचं नाव बुद्ध धम्म आहे. आणि आपले जे सगळे कार्यक्रम चालतात देशभरामध्ये, त्याच्यात आपलं हे कार्यक्रम पण आहे, जे भले ऑनलाईन असू द्या. असा कार्यक्रम आपण ऑनलाईन घेतो, आपण नंतर आपण प्रत्यक्ष पण घेऊ शकतो. पण हे सगळं करण्यामागे प्रेरणा जी आहे ती बाबासाहेबांची आहे. आणि बाबासाहेबांना जी बुद्ध धर्माची प्रेरणा आहे ती बुद्धांकडची आहे. आणि ह्या दोघांची प्रेरणा आपल्याला आहे. त्यामुळे आपला थेट संबंध याच्याशी आहे. म्हणून थोडेसे आपण अनुभव आपले शेअर करायचे. आणि ह्या सगळ्याचं मी रेकॉर्डिंग करणार आहे, हे लक्षात घ्या, रेकॉर्डिंग चालू आहे. त्यामुळे आपले शब्द मांडताना आपल्याला विचार करून मांडायचेत. आणि याचा लोकांना पण एक, कारण इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. ज्यांना असं वाटतं का कशाला जुनं विचार करायचा आहे आपल्याला जुन्या दिवसांचा, पण जुनं जुनं ज्याला माहिती नाही तो नवीन घडवू शकत नाही. कारण भूतकाळावरच वर्तमान काळ अवलंबून असतो आणि त्याच्यावर भविष्य काळ घडू शकतो, असं त्याचं आहे. म्हणून आपल्याला आता थोडेसे अनुभव ऐकायचे, ज्यांना ते अनुभव असतील, छोटे असू द्या. जिथं तुम्हाला नाव घेण्याची गरज वाटत नाही तिथं नाव नाही घेतलं तरी चालेल. कारण काही कारण आपल्याला अनुभव म्हणून त्याच्याकडे पाहायचंय. आता मी एक शेळके गुरुजींचं नाव घेतलं, पण ते चांगले व्यक्ती म्हणून मी घेतलंय. ते चांगले गुरुजी होते म्हणून मी घेतलेलं आहे त्यांचं नाव. त्यांनी मला तसं कधी वागवलं नाही. परंतु त्यांची बायको काय गुरुजी नव्हती, गुरुजींसारखी नव्हती. तर तिनं जे काही तिनं थोडं का होईना पण मला वागवलं, तेवढ्या एका क्षणापुरतं. त्याच्यात मी कोण आहे हे मला कळालं लगेच. मी कोण आहे हे मला कळालं. तेवढी जाणीव तिने मला करून दिली, तिचे आभार मानतो मी. कारण त्याच्यामुळेच आपल्याला एक प्रेरणा मिळते, शक्ती मिळते. अं, असे आपल्याला पाहायला मिळतं. चला, मी आता सरांनी आधी बोलायला सुरुवात केलेलीच आहे, धानके सरांनी. तर मी त्यांना हा सांगतो त्यांनी कंटिन्यू हा करावं. बोल. हां, हा बोला. बोलू. हं. तर तो कार्ड जो आहे तो फार म्हणजे असं खरं वय पण लहान होतं. शालेय जीवनातला माझा प्रसंग आहे. 8वी-9वीला असताना हां. अं, हं. 69 मला वाटते, 69 साधारणतः मी ज्या हायस्कूलमध्ये शिकलोय ते हायस्कूल ज्या ठिकाणी आजोबांच्या इथे राहत आणि त्या गावामध्ये अनेक समाजातले किंवा जाती लोक त्यामध्ये आणि त्यांच्या घरातील जे ते माझे मित्र होते. आणि समुदायाने म्हणजे एकत्र पायी पायी 4 किलोमीटर अं, जात होतो शाळेला. माईक जवळ धरा सर. हो का? माईक येते. तुमचा तो जो गळ्यातला माईक आहे ना, गळ्यातला हा. माईक जवळ धरा. गळ्यातला माईक आहे ना तो. हम्म. येत नाही, आवाज येत नाही.
अस्पष्ट येतो तुमचा माईक. कुठे येतो खाली लटकतोय बघा, तो खाली माईक पुढं. हे का? हा, अच्छा. तो माईक आहे. येतोय ना? हा, बोला बोला. ते आता जरा. तर साधारणतः असे असं बरेचदा असं व्हायचं काही वेळेला की ते अवघड त्यांच्याकडे जायचे. तर समाजाचे माझे मित्र होते त्यावेळेस, शालेय जीवन. हं. आणि त्यांच्या घरामध्ये सगळे म्हणजे आता एक जुन्या विचाराची लोक साहजिकच असतात. एक आणि माझी ओळख अशी झाली होती त्यांच्याकडे की अस्पृश्य म्हणा किंवा महार समाजातली समाजातला हा मुलगा आहे. पण माझा मित्र असं काही हे करत नव्हता, म्हणजे जात पाळणं वगैरे करत नव्हता. पण मी त्याच्याकडे जात होतो, कारण आम्ही एकत्र शाळेला जात असताना म्हणजे हे प्रसंग जे आहे की त्यांच्याकडे म्हणजे ज्यावेळेस मी जात होतो त्यावेळेस एखाद्या वेळेस काय की चहा वगैरे द्यायची. पण ते कसं एका छोट्याश म्हणजे त्यांचं मेन घर हे वेगळं होतं, आणि जिथे आपण शेड टाकलेलं असतं बाहेर अंगणामध्ये वगैरे, त्या ठिकाणी आम्ही बसत होतो. आणि मग ते कधी कधी चहा वगैरे द्यायचे. पण ते मला वाटते थोडस मला त्याची जाण थोडीशी वेगळी वाटायची. थोडस म्हणजे अनुभव तो वेगळा वाटायचा की कप आणि बशी. थोडस म्हणजे असं ते आता तो काळही असा होता की बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या असं जुन्या असायच्या. पण मला त्याच्यातून असा म्हणजे एक अनुभव यायचा की अरे हे कप बशी थोडीशी वेगळी आहे, आणि चहाचं पण क्वालिटी थोडीशी वेगळी आहे. दुसरी दुसरा एक प्रसंग म्हणजे वेगळ्या त्याच प्रकारची गाव बशी, वेगळ्या प्रकारची कप बशी असायची का ती? काही म्हणजे असं मळकटलेली मला, वगैरे? हा. कारण कारण त्यांच्या घर जे आहे ते थोडस अंतरावरती असल्यामुळे. पण मित्र मित्र स्वतः आणून द्यायचा. पण जसं आता घर म्हटलं की एकत्र अ, आलं पाहिजे किंवा एकत्र जमलं पाहिजे किंवा चहा घेताना आपण सगळे एकत्र येतो, तसं काही मला तसं प्रकारचं अ, मला वाटते एकत्र बसण्याचा अनुभव आला नाही त्या ठिकाणी. तसं वेगळं चहा वगैरे घेत होतो. दुसरा जो माझा मित्र होता तो कुणबी समाजाचा होता. अर्थात त्याचे वडील त्या गावातले पाटील होते. आणि त्याच्याकडे पण काही वेळेला मी गेलेलो आहे त्यावेळेस. आणि चहा आणि पाणी वगैरे पण थोडस त्या त्या वस्तू ते वापरत होते. कप, बशी, ग्लास, त्यावेळेचे जे ती क्वालिटी होती, म्हणजे असं मला पण असं काही वेळेला वाटायचं. कारण घरी देखील आपल्याकडे दारिद्र्य म्हणजे परिस्थिती तेवढी चांगली म्हणजे एखादी वस्तू किंवा ग्लास, एखादाच ग्लास कुठेतरी तांब्याचा वगैरे किंवा पितळी, सॉरी पितळी वगैरे, तांब्यात ग्लास, तर सांगायचे की थोडस ते ती वस्तू जी आहे ते मला वाटते जी लोक बाहेरून यायची किंवा अस्पृश्य म्हणा किंवा महार समाजातून किंवा एक त्यांच्या मनातील एक जातीयतेच जे आपल्याला त्यावेळेस जाणवायचं. तर मला असं थोडस हे वाटायचं व हे एरवी मात्र असं त्या मित्रांनी कधी मला असं हे केलं नाही की तू अस्पृश्य आहे किंवा महार जातीचा आहे, तू आमच्या सोबत येऊ नको, राहू नको. इव्हन आम्ही आमचे ज्या डबे असायचे ते आम्ही एकत्रच खातो. असं काही त्यांच्याकडून काही असं कधी झालं अजून आहे तर ठीक पण आहे. हा, कसं आहे. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके ओके. हम्म. तर बनतेजी, बघा. माझ्याकडं तर सर अनुभवाची म्हणजे सुरुवात आणि मला कट्टर बनवणेच म्हणजे ती त्याचाच परिणाम समजावा असं असंच वाटतं मला. हम्म. कारण मी जो म्हणजे लहानपणापासून तसं जर म्हटलं सर, तर आमचं घर चांगलंच होतं. कारण वडील चांगल्या नोकरीवर होते, हो सुपरवायझर होते. हो. त्यांच्याकडे बऱ्याच लोकांचं येणं जाणं होतं. हम्म. त्यामुळे आमचं राहणीमान चांगलंच होतं.
तर किस्सा सांगायचा तर सगळ्यात पहिला किस्सा येतो सर. साधारणतः माझ्या मते 62. मी एक 7-8 वर्षाच्या आसपास असेल. 5-6 वर्ष, 7-8, असं माझं असं नीट आठवत नाही. परंतु तो किस्सा आठवतो. आजोळ्याला गेलो होतो सर. आजोळ्याला गेलो. आजोळ्याला गेल्यानंतर आमच्या मामांचे मित्र होते. पूर्वी आमच्या मामांचं घर मळ्यामध्ये आणि गाव थोडस लांब होतं. त्या गावामध्ये आम्ही काहीतरी काढण्यासाठी गेलो, बैलगाडी वगैरे झोपली तिथे गेलो, गावात गेलो. परंतु लहान असल्यामुळे त्या आमच्या मामी बरोबर होत्या. त्या मामी बरोबर होत्या. मा- मला लागली तहान, पाणी पिण्याची इच्छा झाली. आणि हा. पूर्वी आपल्यासारखं त्यावेळेस बाटली वगैरे काही नव्हतं, कोणी काही बरोबर ठेवत नव्हतं. हम्म. मग त्यांनी, ते मामांचे जे मित्र होते, एक हा. माझ्या मते धनगर समाजाचे हा. मेंढ्या वगैरे होते त्यांच्याकडे. हा. आणि त्या मामांच्या शेतीच्या बाजूलाच त्यांची शेती होते. तर चांगले संबंध होते यांचे. तर आमच्या त्या मामी ज्या आहेत, त्या त्या त्यांच्या घरी गेल्या, त्या गावातल्या घरी गेल्या. गावात घरी गेल्या आणि आणि राहणीमान मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, कारण वडील सुपरवायझर असल्यामुळे राहणीमान जरा व्यवस्थित होतं. तर साधारणतः ओळखू येत नव्हतं. तर त्या मामींनी सांगितलं घरात की पाणी हवंय, माझा भाचा आहे, त्याला पाणी हवंय. त्यांनी पाणी सुद्धा आणून दिलं. पाणी, तोपर्यंत कुठलाही विषय नव्हता. पाणी आणून दिलं. ते मी पाणी पिलो. आणि पूर्वी ते गांजण ठेवण्यासाठी पानपोई असायची पूर्वी. पानपुरी. हा. एक मातीच्या ह्याच्यात गाडलेलं असायचं. हा. त्याच्यावर जागा असायची, बरीच मोठी जागा असायची. पाणी त्यात गाडलेलं असायचं, खूप थंड असायचं तिथं पाणी. हम्म. हम्म. मी तांब्यात पाणी पिलो. हा. आणि तो तांब्या त्याच्यावर ठेवून दिला, त्या माठाच्या तिथं ठेवून दिला. पितळी तांब्या होता, तो तांब्यावर माठात तिथं ठेवून दिला तो तांब्या. तेवढ्या काळामध्ये आतली एक म्हातारी स्त्री आतमध्ये बाहेर आली. आणि त्यावेळेसचा तो गजब पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, तिने इतकं आकांड तांडव केलं की एकदम जबरदस्त. म्हणजे काय बोलले असेल मला तर ते शब्द नीट आठवत नाही. परंतु मला त्यांनी किती शिव्या दिल्या, ती गोष्ट मला ते आठवून सुद्धा अंगावर काटा येतो की त्यांनी त्या शिव्या दिल्या. त्यानंतर तिने त्या दोन्ही सोनांना सांगितलं, त्यातलं पूर्ण पाणी काढा, पूर्ण पाणी काढा, त्यामध्ये गोमूत्र टाका वा वा. माठामध्ये, हम्म. आणि मग पाणी भरा. म्हणजे बघा, अस्पृश्यता ही भोगायचं कारण त्यांना ते गोमूत्र चालत होतं. परंतु आमचा हात लागलेला तो म्हणजे त्या जमिनीला हात लागलेला, म्हणजे त्या मातीच्या त्या बाजेवर बांधलेलं त्याच्याला हात लागले, त्यांना तो चालला नाही. एकदम कट्टर अनुभव. आणि मग त्यावेळेसपासून लक्षात बसलं. नंतर मग मी इतकं मनावर घेतलं, कारण ते जे वय होतं ते असं इतकं फिक्स बसलं की नंतर त्यांच्या घराकडे सुद्धा जायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही. मला जोपर्यंत आठवतं मी त्यांच्याकडे जात होतो, तोपर्यंत मी त्या व्यक्तीशी कधीच बोललो नाही, त्या घराशी कधीच बोललो नाही. कारण मनात पक्क घर करून घेतलं की यांनी मला शिव्या दिल्या, मला यांनी हे केलं. मनात तुम्ही एक प्रकारची आडी निर्माण झाली. तर असा एक दुसरा अनुभव मला शालेय जीवनात आला. पूर्वी आमच्या वेळेस 8वीला असताना माझ्या मते स्काउट सुरुवात झालं. हम्म. साल आठवत नाही नीटच, परंतु हा. स्काउट सुरू झालं. खरी हा. कमाईसाठी गेलो सर. एक मित्राच्याच घरी गेलो खरी कमाईसाठी. जवळच नांदगावला घर होतं, तिथं खरी कमाईसाठी गेलो. आणि बघा, ते जे आम्ही 6-7 मित्र होतो त्याच्या घरात काम करत होते ना, त्या घरच्यांनी सांगितलं तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, घरातल्या घरात. आणि मला जो काम दिलं ना, तर माझ्या काम दिलं फरशी साफ करायचं काम दिलं. आणि ऍक्च्युअल मध्ये मी ती फरशी खूप सुंदररित्या, कारण आम्ही आईच्या हाताखाली काम करत होतो, आम्हाला त्या कामाची सवय होती. तर मी फरशी सुंदररित्या एकदम साफ केली. आणि त्या लोकांना सगळ्यांना ते आवडलं. त्या घरातल्या लोकांना सगळ्यांना आवडलं. तुमच्या सगळ्यांपेक्षा म्हणे या मुलांनी सगळ्यात जास्त चांगलं काम केलेलं आहे. परंतु मग नाव काय, नाव सांगायला सुरुवात केली. मग तुम्ही कोण आहे, आणि तिथं ती विचारायची पद्धत होती. मग तुम्ही कोण जातीचे स्पष्ट विचारायचे एकदम, हम्म. हम्म. तुमची जात काय. आणि त्यावेळेस मी सांगितलं, म्हणजे घरामध्ये तोपर्यंत वडिलांचा बरंच प्रगती झालेली होती. तर सांगितलं आम्ही बौद्ध आहोत. बौद्ध म्हटल्यानंतर मग त्यांनी लगेच ती म्हातारी आतून ओरडली, महाराजचं पोर आलं घरात. तरी सुद्धा त्या घरात जे मित्राचे आई वडील होते ना, त्यांनी तो त्या सगळ्यांसाठी चहा बनवला, आम्हाला बसायला जागा दिली.
परंतु मला एक कोपऱ्याला बसायला जागा दिली. आणि ज्यावेळेस चहा आला सर, तर तो नारळाच्या कटोरीत आला. बाकी सगळे कपात चहा पित होते, मला एकट्याला. तर तो मला अजूनही आठवतो, ती नारळाची कटोरी मी त्या म्हातारीच्या अंगावर फेकून मारली होती. अच्छा. त्या चहासहित फेकून मारली होती. नको मला तुझा चहा, तुझी खरी कमाई पण नको, आणि निघून गेलो. तर तर महत्वाचा मुद्दा सांगायचा असा, बाबासाहेबांनी काय सहन केलं असेल त्या काळी, खूप केलं. बाबासाहेबांनी खूप सहन केलं. आमच्या जीवनामध्ये जर इतके कटू अनुभव येतात, म्हणून आमच्यामध्ये हे जे आहे परिवर्तन जे आहे ते आम्हाला का नको आहे. आणि आजच्या या सुशिक्षित समाजाला बाबासाहेब जे म्हणतात ते चुकीचं नाही सर. जे शिकले, त्यांच्या सवलती घेऊन शिकले, त्यांच्यावरच अवलंबून शिकले आणि मोठे झाले, आज माडी गाडी सगळं आलेलं आहे त्यांच्याकडे. परंतु यांनी ते चटके सहन केलेले नाही, म्हणून हे दोन्ही थडीवर हात देऊन उभे राहतात. मला हे पण हवं आणि मला हे पण हवं. जो व्यक्ती स्वानुभव घेतो, तो व्यक्ती तिकडं कधीच जाऊ शकत नाही. आता बरोबर. माझा स्वतःचा स्वानुभव आहे, बरोबर. म्हणून प्रत्येक गोष्ट मी हा, पण त्यांचा माईकचा नेटचा प्रॉब्लेम झाला वाटतं. हम्म. पुढे जे कोणी, हा, बनतेजी मध्ये हे लॅपटॉप झाला, मध्ये. मध्ये, हा, मध्ये डिस्टर्ब झाला. हा. हा, मध्ये फोन आला होता, अच्छा, त्यामुळे अच्छा. तो कट केला मी. हा, ओके, अं, ओके. तर ते लक्षात आलं की आपल्याला म्हणजे ते काय काय करायचं, पक्की गोष्ट लक्षात आली. आणि त्यामुळे आपण वैज्ञानिक धम्म म्हणून त्याच दृष्टीने पाहण्याची दृष्टी आली. आम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मला ती बघण्याची सवय लागून गेली. हा, सवय झालं काय हरकत नाही. परंतु ते अजूनही असं वाटतं की दोन ठिकाणी पाय ठेवू नये, कारण दोन ठिकाणी पाय ठेवणारा तो गोत्यातच येतो, कधी होत नाही, त्याला कधीच तो सुधरू शकत नाही. एवढं सांगायचं होतं. दोन अनुभव सांगितले, तसे अनुभव खूप आले, परंतु हे प्रकर्षाने आठवणारे अनुभव आहेत सर माझ्या वा, जीवनात. बरं, वा. चला पुढे. तुमचं सगळ्यांचं सांगून झालं की बाबासाहेबांनी 1936 सालच्या भाषणामध्ये मुक्ती कोण पथे, धर्मांतर का, या भाषणामध्ये त्यांनी जे काही उदाहरणं दिलेली आहेत ते मी शेवटी वाचून दाखवणार आहे. तोपर्यंत आपल्यातले जे कोणी असतील त्यांनी आपले अनुभव सांगायचेत, व्यक्तिगत अनुभव सांगायचेत आणि घडलेली घटना सांगायची. बोला पुढे. त्रिभुवन जय सर. भीम. जय भीम. सर, एक माझा असा अनुभव होता. हां, हां. मी अ, साधारणपणे चौथी पाचवीला असेल. हां. आम्ही त्यावेळेस एक अ, भाड्याच्या खोलीत राहत होतो. आणि आमची घर मालकीन जी होती ती उपास धरायची. मला वाटतं शिवरात्री वगैरे काहीतरी असेल. आणि मग तिथे एक साधू महाराज आले. साधू महाराज आल्यानंतर मग साधू महाराजांनी गप्पा गोष्टी केल्या. आणि मग त्या आमच्या घर मालकिनीनी तिला त्या साधूला खिचडी दिली. हं. उपवास असल्यामुळे खिचडी दिली, शेंगा वगैरे दिल्या. त्या साधू महाराजांनी त्या शेंगा वगैरे खाल्ल्या. आणि मग खाल्ल्यानंतर मग अनेक गप्पा गोष्टी रंगल्या. आणि त्या गप्पा गोष्टीमध्ये त्यांनी सहज विचारलं, बाई, तुमची जात कोणती? हं. तर मग आमच्या घरमालकीने सांगितलं की आम्ही चंभार समाजाचे आहोत. अक्षरशः ते ऐकल्यानंतर त्या साधूनी त्याच्या घशामध्ये बोट घातले आणि उलट्या करायला सुरुवात केली. अरे बाप. की अरे बापरे, मला एका चंभार समाजाने खिचडी चारली आणि मी ती खाल्ली सुद्धा. मग ते नकोय मला. तर ती काय उलटी त्याला होत नव्हती. परंतु इतक्या त्यांनी त्या साधू महाराजांनी आमच्या त्या घरमालकिनीला शिव्या दिल्या की खूप म्हणजे खूप. त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं की म्हटलं, हे असं कसं काय की ही एक जात आहे आणि ह्या जातीमुळं ह्या बाईनी इतकं सुंदर त्याला जेवण दिलं, त्याचा आदर सत्कार केला. आणि याने अक्षरशः मग अगोदर त्यांनी खूप पॉझिटिव्हली बोलला. आणि ज्यावेळेस त्याला समजलं त्यावेळेस सगळं ते
उलटी करणं. त्यावेळेस त्या आमच्या घर मालकिणीला खूप बोलायला लागला की तुम्ही कसं काय मला दिलं, असं तसं. हा एक अनुभव आहे. आणि दुसरा एक अनुभव आहे हा. की जिथे मी सर्व्हिस करत होतो पूर्वी, कॉलेज सुटल्यानंतर मी जिथे गेलो त्या सर्व्हिसच्या ठिकाणी, तर अक्षरशः आम्ही मला जातीचा चटके काय एवढे बसले नाही. परंतु ज्यावेळेस एक छोटस इलेक्शन आलं, त्यावेळेस इलेक्शनसाठी मी उभा राहिलो. तर मी ज्यांच्या बरोबर 24 तास राहायचो, त्यांच्याबरोबर जेवण खावण करायचो, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्ही त्रिभुवन साहेब तुम्ही काही उभे राहू नका, आम्ही तुम्हाला काही मतदान करणार नाही. मग मी त्यांना फोडून विचारलं की असं का? तर मग त्यांनी सांगितलं की ह्या जेवण करणं, गप्पा गोष्टी मारणं, एकत्र राहणं, मैत्री भावना ही आपली तात्पुरती ठीक आहे, परंतु आम्ही तुम्हाला काही मत देणार नाही. आणि अक्षरशः एकाही वरिष्ठ जातीच्या माणसांनी एकानंही मला मतदान दिलं नाही. अक्षरशः मग त्यानंतर मला जाणवलं आणि त्यानंतर मी प्रथमतः जे लोक मला जय भीम म्हणायचे त्या लोकांना मी जय भीम म्हणायला लागलो. आणि मग मी बाबासाहेबांचे जे काही पीए होते, नानकचंद रत्तू, त्यांचं पुस्तक वाचलं. आणि ते पहिलेच पुस्तक होतं. आणि ते पुस्तक अक्षरशः आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून वाचायचो, डबल वाचायचो, टिबल वाचायचो. आणि आमच्या घरच्या मेंबर सगळे झोपलेले असायचे आणि माझ्या 2 वाजता माझ्या डोळ्यातून धारा यायच्या, असं रडू यायचं इतकं की ह्या महामानवाने आपल्यासाठी काय केलं आणि आपण काय करतोय. आणि तेव्हापासून मी एक ध्यास धरला की खरोखर शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल तर बाबासाहेबांचंच काम करेल. आणि ही जाती निर्मूलन, जाती नष्ट करण्याचं काम करेल आणि तथागतांचा जो काही मार्ग आहे तोच स्वीकारेल. आणि तेव्हापासून मी सातत्याने धम्म कार्य करतो आणि करीत राहील, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील. वा हा एक माझा खूप कटू अनुभव आहे. जय वा. भीम. जय भीम, जय भीम. हा. कोण बोलतं? कसबे सर बोला. जय भीम. हा, जय भीम, जय भीम. जातीभेद हा फक्त हिंदू धर्मच मानत नव्हता. खेडेगावात मुस्लिम लोक होते ते सुद्धा जातीभेद मानत होते. माझा एक अनुभव असा आहे, मराठी शाळेत 4थीला असेल, दुपारच्या मधल्या सुट्टीत आमच्या तिथं एक लाल्याचं टेक म्हणून, लालचंद भाई मुस्लिम माणूस आहे, त्याची शेती आहे. लाल्याचं टेक म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे एक मोठी जांभळ होती. तुमचा व्हिडिओ ऑन करा ना. जांभळी पण हा, व्हिडिओ ऑन केला तरी चालेल म्हणजे. हा जांभळीचं झाड होतं तिथं मोठं, हा हा गोड जांभळ असायची. हा शाळेतून मुलं मधल्या सुट्टीत सगळे गेलो आम्ही तिकडे हा जांभळ काढायला. हा बराच वेळ काढली. काही जणांना भूक लागली. मग त्या 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 घरातला मुलगा आमच्या वर्गात होता, सिकंदर म्हणून. मग आमच्यापेक्षा मोठा एक मुलगा होता, त्याला भूक लागली होती. त्याने त्याला सांगितलं, सिकंदर मला भूक लागली, जेवण पाहिजे. मग त्यानं घरात गेला आणि सांगितलं असं असं जेवण पाहिजे. तर कुणाचे आहेत? तर ते महाराज आहेत म्हणला. मग त्यांनी काय केलं, त्यांची जनावरांची अशी दावण होती बांधलेली. मग पेंड, लोखंडी तवा होता, त्यात पेंड ठेवली होती त्या जनावरांना. तर त्या मुलानं सांगितलं ती तवा घेऊन ये म्हटले त्याला. ती तवा आणला, धुवून घेतला आणि त्यात त्याला जेवायला दिलं. अच्छा. कधी ना पहिल्यांदा ती अनुभव. हं. आम्ही कोण जेवण नाही, एकटाच जेवला तो. दुसऱ्या धर्माचे सुद्धा त्यावेळेला जातीभेद मानत होते. जातीभेद मानायचे. त्यांना लागण झाली होती. बरोबर आहे. हा, हं. एवढाच अनुभव आपल्याला. हा हा. पुढे
अजून कोणी आहे का सांगण्यासारखं काही? नसेल तर मग बाबासाहेबांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन मी काही सांगणार आहे. सर, मला माझ्या बालपणातला शाळेचा किस्सा आठवत होता. हम्म, मी 4थी पर्यंत मुंबईमध्ये शिकलो होतो हम्म, आणि थोडा मी बाहेर आलोय, घरातले लोक झोपलेले आहेत म्हणून. तर 4थी पर्यंत मुंबईमध्ये शिक्षण झालं आणि मुंबईमध्ये मला अशी अस्पृश्यता काही जाणवली नाही. ती बाहेर होती, पण अशी जवळ, इतक्या जवळ अशी मुंबईमध्ये जाणवली नाही. हम्म, डायरेक्ट प्रत्यक्षपणे हा, माणसाला धिक्कारायचं असं काही मुंबईमध्ये मला शाळेत कधी जाणवलं नाही. हम्म, गावाला, कोंढवळला वडिलांची नोकरी गेल्यामुळे जाणं झालं हम्म, आणि मग तिथे नाव टाकण्यासाठी शाळेमध्ये सुरू संघर्ष झाला. हम्म, आणि ही शाळा फक्त आदिवासी लोकांसाठी बांधण्यात आलेली आश्रम शाळा, हम्म, आणि त्या मुलाला नाही ठेवता येणार. हम्म, पण माझ्या वडिलांनी संघर्ष करून माझा प्रवेश मिळवला तिथे. हम्म, आणि मग तिथे मला एक पेटी मिळाली होती, अथऱ्याला सतरंजी मिळाली होती, ताट, तांब्या, वाटी, काही साहित्य, शालेय साहित्य त्या पेटीत ठेवायचं. अशी लोखंडाची एक पेटी होती, त्यात सर्व बसायचं. आणि मग त्या लाथा मारून माझी ती पेटी कुणाला टच झाली तर ते लोक हाकलून द्यायचे, मला इतका त्रास करायचे. आणि ते मुंबईमधून मी अचानक मध्ये गेलो, हे काय भयंकर आहे. हम्म, मला जवळ बसू देत नाहीत. हम्म, जेवणाची पंक्ती संगती असायची, तर जेवणाच्या पंक्तीत सुद्धा मला लांब बसायचं. मी पंक्तीत जर बसलो तर माझ्या बाजूनी पोरं उठायची आणि लांब जायचे. हम्म, आणि मग मास्तर लोक हे सगळं बघायचे आणि मी त्यांना म्हणायचो, हे काय माझ्या बरोबर चाललंय सर. गुरुजी, त्यावेळेला गुरुजी शब्द वापरायचे, आता सर नंतरचा आहे. गुरुजी, हे काय होतंय माझ्या बरोबर, मला हे असे का वागवतात. तर ते म्हणायचे, आता इथे प्रवेशच त्यांच्यासाठी आहे, त्यामुळे आधीच सांगत होतो की तुम्हाला इथे ठेवायचं नाही, तुला इथे ठेवायचं नाही. तुझ्या वडिलांनी राजकारण करून ठेवलं, आता तू बघ, हेच ह्यासाठीच आम्ही ठेवत नव्हतो. अशा प्रकारचा इतका सखोल परिणाम झाला की हा, मला वर्षभर सुद्धा तिथे शाळेमध्ये, वर्ष काय, मी 2-3 महिने सुद्धा राहू शकलो नाही त्या शाळेमध्ये. आणि शाळेच्या बाबतीमध्ये गावाला कुठे जायची म्हणजे, शाळेत जायची म्हणजे मला नफरतच झाली होती. हम्म, आणि त्याच्यावरती 1-2 वर्षांनी परत मुंबईला आलो आणि डिस्कनेक्टच झालं. म्हणजे शिक्षणावरती जी काही सुरुवातीला जे काही माझं जो आवड होती, ती आवडच राहिली नाही. म्हणजे ह्या अस्पृश्यतेचा प्रसंग इतका भयंकर मला सतवला की माझं शिक्षणच पूर्ण, तिथून मुंबईला जरी आलो तर मग ते सगळं काही माझ्या मनात येऊ लागलं. आणि मग मी त्या जातीभेद मला पाळतात का लोक, असंच बघायचो. आणि ते मला जाणवायचं सुद्धा मुंबईला सुद्धा, घाटकोपरला आल्यानंतर सुद्धा, हम्म, की ती मुलं पण तशीच पाहायची माझ्याकडे, हम्म, की मला काय असे कॉपरेट करायचे नाही, काय नाही. म्हणजे मी ते पाहू लागलो, हे मला तसेच वागवत असतील. ते वागवतात की नाही वागवतात, पण मनात इतकं काय तो धसका बसला, हे लोक मला असेच वागवतील का. कारण मला अस्पृश्यता अगोदर नव्हती कळत बालवयात, पण जसजसा मोठा होऊ लागला की मला अस्पृश्यता ही भयंकर आहे, आणि हे लोक हिंदू आहेत आणि ही लोक मला वेगळा नाही, मी बौद्ध आहे आणि मी वेगळा पडतोय, असं माझंच मन मला खाऊ लागलं. आणि त्याचा इतका सखोल परिणाम झाला की शिक्षणाचंच भजन झालं पूर्ण. ते शिक्षणच नीटनेटकं करता आलं नाही, म्हणजे मनच लागायचं नाही. इतका काय तो परिणाम झालेला आहे, हे मला सांगायचं होतं. बरोबर आहे, त्यामुळे बरोबर आहे, प्रसंग आहे, पण बरोबर. एवढा बस सांगण्यासारखा. म्हणजे उद्ध्वस्त जीवन कसं झालं त्यातून मला हा, हा, सांगायचं. महत्वाचं आहे. म्हणजे अस्पृश्यतेमुळं आपल्या जीवनावर कसा परिणाम झाला आणि अजूनही होत आहे, याचे उदाहरण आहे. पुढे कोणाला काही सांगायचं असेल तर ते सांगू शकतात. बाकी ते जुन्यातलं कुणी नाही का? हा, हॅलो. हा, शिला सोनवणे मॅडम बोला. हा, मला असं सांगायचं होतं, जे तुम्हाला अनुभव आले हो, ते दुसऱ्याकडून आले, पण ते अनुभव ना मी स्वतःहून ओढून घेतलेले. ओढवून घेतलेले आहेत, बोला. हा, हो, करते ओढून ते घेतलेले, कसे? कारण ते असे की मी इंटरकास्ट केलेले. हा, इंटरकास्ट केलेले.
हा इंटरकास्ट केलं, आता तुम्ही हो ओढून घेतलं. बरोबर बरोबर बरोबर, आलं लक्षात आता, हो. आलं लक्षात. म्हणजे हा, आई वडील मराठा होते, 96 कोळी मराठा. अच्छा. हो. तर बालपणापासून मला आगाऊपणा करायची आवड होती. हम्म. हा. हम्म. तर हा इंटरकास्ट करून तुम्ही आगाऊपणा केला असं म्हणायचं तुम्हाला? नाही नाही, तेव्हा नाही केलेला, तेव्हा नाही केलेला, तेव्हा नाही बर केलेला. बर बर. बालपणातच केलेला मी. हा हा हा. बालपणातच आई वडील बोलायचे याच्या घरी जायचं नाही, त्याचं बरं. खायचं नाही, याचं हा खायचं नाही. हा मी हा. गारुडे लोकांच्या घरी जायचे, तुम्हाला तिथं आवडेल, जाऊन जेवण तुम्हाला तुम्हाला करायचे. तुम्हाला व्हिडिओ दाखवायला आवडेल का? तुमचा चेहरा दाखवायला आवडेल का? हो आवडेल ना. हा मग ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. हा हा हा, बोला 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 बोला. तेव्हापासून मला आगाऊपणा आवडायचा. बोलायचे नाही जायचं, याच्या घरी खायचं नाही, त्याच्या घरी खायचं नाही. बोलायचं काय होतं त्यांनी, नाही खायचं बोलायचे. मी म्हणजे बरं नाही खाणार, आणि जाऊन आणि खाऊन यायचे. म्हणजे काय होतं खाल्ल्याने, काय नाही होत, ते तर अन्नच असतं ना, काय फरक पडतो त्याच्यात. नाही हा बोलत नाही खायचं नाही. ते गारुडे लोकांच्या घरी हा मेलेले ढोरं राहायचे, त्याचे वाळलेले वाळत राहायचे ते, हा हा त्याचा खूप घाण वास यायचा. हा हा ते मला तेव्हा कळत नव्हतं. पण हा मी बोलायची हे काय ग, तर बोलायची अगं हे आम्ही असंच करतो. ते हा लोक ना अक्षरशः स्टेशनला भीक मागून आणायचे. हा हा तेव्हा ती गाडी होती एक कोणती, तर त्या गाडीत आहे ना खूप जेवण वाटायचे, पुरी भाजी, असं चांगलं चांगलं जेवण वाटायचे. आणि हम्म, आई वडील काय बनवायचे, पुरी भाजी नव्हती बनवत, हम्म, भाकरी भाजी ते बनवायचे. आणि मला वाटायचं नाही त्यांच्या घरी जेवण चांगलंय, मी तिथे जाऊन जेवायची. आई बोलायची जेव, म्हटलं नाही मला मला जेवायचं नाही, मी हे खाल्लं ते खाल्लं. वडिलांचा होता भाजीपाल्याचा धंदा. हम्म. आणि आमचं पूर्ण एरियामध्ये मराठ्याचं एकच घर होतं, एक नाही हा दोन तीन घर होते, पण आमचे नातेवाईकच होते हा पूर्ण एरियामध्ये. हा त्याच्यावर हा आहे आता, आता जे हा शेजळ हा गुरुजी ते लहान आहे मला हम्म, खूपच, म्हणजे ते लहान आहे माझ्यापेक्षा, माझ्या समोरच लहानचे मोठे झाले ते. हा तर त्यांना काय एवढं आठवत नसेल, त्यांच्या आईला आणि त्यांना आठवत असेल. तर मी जाऊन खायचे. नंतर थोडं वय वाढत वाढत गेलं माझं वालं. नंतर ती 14 एप्रिल यायची, ही लोकांची ती 14 एप्रिल बघून मला थोडस बरं वाटायचं, म्हणजे चांगलं वाटायचं, आनंद वाटायचा तेव्हा. मी बोलायचे आपण का नाही ह्या जातीत, तर असं वाटायचं मला तेव्हा. आणि माझ्या मैत्रिणी पण सगळ्या ही म्हणजे बौद्धच लोकांच्या होत्या. त्या काळात आम्ही महाराज बोलायचो त्यांना, हा महाराज होत्या तेव्हा त्या. तर मग त्यांच्या घरून जेवायचे, वडील बोलायचे नाही त्यांच्या बरोबर राहायचं नाही तू. म्हणजे नाही, मग मला मैत्रिणी नाही, मी कोणाबरोबर खेळू, मला पाहिजेच त्यात मैत्रिणी पाहिजे. हम्म, वडील जरी नाही बोलले, थोडे इकडे तिकडे झाले का मी जाऊन त्यांच्या बरोबर खेळायचेच. मग वडील बोलायचे जाऊ दे खेळती, खेळल्याने काय होतंय. पण एवढं बोलायचं त्यांच्या घरी पाणी नाही प्यायचं, त्यांच्या घरी जेवायचं नाही. म्हटले नाही पिणार. वडील हम्म, मला पैसे पण द्यायचे, मी दुकानातून खाऊ घ्यायचे, त्यांना वाटायचे, त्या पण खायच्या मी पण खायचे. त्यांच्याकडे काय पैसे राहत होते, माझ्या वडिलांचं चांगलं होतं, चांगलं म्हणजे भाजीपाल्याचा धंदाचा एकच दुकान आमच्या वडिलांचं होतं, तर खूपच घर पण चांगलं होतं आमचं वालं. हम्म, त्या काळात चांगलं होतं, पण म्हणजे त्या काळात, हम्म, म्हणजे त्या काळात चांगलंच घर होतं आमचं वालं. हम्म. कौलारू घर, चांगलं घर, घरात लाईट नळ सगळं आमच्या घरात. बाकीच्या लोकांकडे नव्हतं. पण मग सजन असं कुटुंब करता होतं करता सर इंटर त्यावेळेस एकदम. हा सदन कुटुंब होतं तर. हा हो हो त्यावेळेच्या काळी म्हणजे 76 ते 80चा दशक जो होता, त्यावेळी एकदम सजन कुटुंब होतं ते. हो हो. हा हा. अच्छा अच्छा, हा मग हा. हा. मग नंतर वडील असं शाळा शिकता शिकता जसं असं बाबासाहेबांचं एक ठिकाणी बघितलेलं मी, की तुम्ही इंटरकास्ट करा, म्हणजे जातीयता बदलल, जातीयता हे होईल. ते माझ्या डोक्यात बसलं. मी म्हटले आपण करू शकतो का असं, असं करू शकतो का, म्हणजे असं असं विचार आला तेव्हा. म्हणजे तेव्हा काही होत नव्हतं तेव्हा माझं, पण मग नंतर मग मला असं आकर्षण झालं तिकडं. हम्म, आणि नंतर मी ते इंटरकास्ट केलं. मग माझ्या घरच्यांनी खूप विरोध केला मला, हा खूप विरोध केला मला. म्हणजे मला अक्षरशः मारलं त्यांनी. बाज असते ना, बाजीचं लाकूड असतं का ते, हा माचा, हा. त्या माच्याने मारलं. आईने डोक्यामध्ये अर्धा किलो मारलेला, अच्छा. डोकं फुटलेलं. पण मी ऐकलंच नाही, म्हटले मला करायचं त्याच्याबरोबरच लग्न करायचं. हा नाही बोलले. मी शेवटी केलं त्याच्याबरोबर लग्न. मला त्यांनी जेलला टाकलं. म्हटलं नाही, मी वर्षभर राहिले तिथे, म्हणजे मी करल तर त्याच्याबरोबरच लग्न करल. पण ते एक असं मनाला वाटतं की आपण म्हणजे आई वडिलांच्या विरुद्ध गेलोय. ते नंतर वाटलं मला, तोपर्यंत काही वाटलं नाही. पण जेव्हा माझ्यावर खूप बितायला लागली, म्हणजे आमचं कुटुंब खूप मोठं होतं, इकडचं पण कुटुंब चांगलं होतं, पण ते लोकांचं कुटुंब म्हणजे चांगलं, म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली होती. वडील म्हणजे त्यांचे म्हणजे माझे सासरे ना इंजिन हम्म, ड्रायव्हर होते.
हम्म, रेल्वेचे. हम्म, तर घरात लोक खूप होते, 32 लोक होते घरात. हम्म, तर ते कुटुंबात एवढं स्वयंपाक करायचा, मला आई वडिलांकडे स्वयंपाकाचं माहिती नाही. आता करायचं काय म्हटलं, मग इथे येऊन तर मोठी जाव चांगली होती माझीवाली. हम्म, मोठ्या जावेने मला म्हणजे खूप हेल्प केली, स्वयंपाक विपाक शिकवायची. पण मला जे करायचं ते करायची मी. मग घरात आगाऊच होते. मी केलं तर केलं, काम नाही तर नाही केलं. पण मला मग इकडे येऊन मला कामाची खूप आवड झाली. मग मला मुलं झाले. मग एक पहिला मुलगा झाला. मग आईनी मला बोलती, हे बघ तुला अजून पण वेळ आहे, तू तो मुलगा त्यांना देऊन टाक आणि आपल्या जाती ते मी तुला लग्न करून देते. म्हटले नाही, मी नाही करणार, नाही करणार म्हटलं मी. ते झाल्यानंतर मग परत त्याच्यानंतर मग मला परत काय झालं होतं, घरचे लोकांना मग पोरा 4 मुलं झाल्यानंतर मला तेव्हा म्हणजे कुटुंब, मी म्हटले एक मुलगा एक मुलगी होऊ द्या. सासूने काय ऐकलं नाही, होऊ द्या अजून. तर ते त्यांच्या मुलं खूप व्हायचे म्हणून आम्हाला खूप व्हायला लावायचे ते. मी म्हणजे सासू बरोबर माझं थोडस पटत नव्हतं. मी म्हणजे नाही, मला 2च बस झाले. एक सर्व्हिसला नाही काय नाही, मग कशाला पाहिजे 2 जास्त मुलं, बस झाली 2. हो. नाही ऐकलं सासूने. सासूने ऐकलं नाही माझं वालं तेव्हा. 4 मुलं झाली. 4 मुलं झाल्यानंतर मग माझे मिस्टर एक्सपायर झाले. एक्सपायर झाल्यानंतर या लोकांनी कोणीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही. माझ्या सासरच्या लोकांनी कोणीच लक्ष दिलं नाही माझ्याकडं. मग तेव्हा मला खूप कटू अनुभव आला. मी जर तुमच्यात आले तर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. माझे घरचे तर मला विचारते नाही. मग नंतर मी म्हणजे म्हणजे खूप कष्ट केले, खूप म्हणजे खूप अनुभव. पण कष्ट करून लहानचे मोठे मुलं केले मी. आणि नंतर मग यायला लागले, ते लोक यायला लागले मग मोठे झाल्यानंतर. आणि मुली पण माझ्या किती हो. अ 16-17 वर्षाच्या असतील. मुलींना शिकवलं मी. पण तेव्हा पण माझ्यावर अनुभव परत आला एकदा. ते माझ्या हे लोक लक्ष देत नव्हते ना. त्यामुळं मग बाहेरचे लोक आले, म्हणजे बाहेरचे म्हणजे कोणते, मराठा समाजाचे. मराठा समाजाचे आले आणि ते मला बोलतात का तुझ्या मुली देते का. म्हटलं कुठं. बोलते मराठा लोकांना. म्हटले नाही, मराठा लोकांना नाही देणार मी. मी बौद्ध तिचांचा बाप बौद्ध होता ना, मी बौद्धलाच देईल. म्हणजे तुला पैसे देतो आम्ही, तुझ्यावर एवढी परिस्थिती खराब आहे. म्हटलं मला तुमचे पैसे नको. आज मी जरी दिला तुम्हाला मुली, उद्या माझं गणगोत आज जरी बोलत नाही, पण उद्या मला विचारतील की शेवटी तू मराठा आहे ना, तर तू तेच केलं. म्हटले नाही, मला ते करायचं नाही. मला माझ्या मुली बौद्धातच द्यायच्या आहे. आणि आज माझ्या मुलींना एकदम कट्टर बौद्धामध्ये दिलेल्या आहे. वा, आणि मी वा. सुना पण आहे ना बौद्धाच्याच करून आणलेल्या आहे. मी अच्छा. म्हटले नाही, मला द्यायचं नाही. उद्या माझ्या मुली जर मराठ्यात गेल्या तर उद्या त्यांना बोलतील, कारण मला माहिती आहे माझी जात कशी आहे, वडिलांची. का मला बोलेल का तू माझ्या म्हणजे मला तर नाही बोलणार, पण माझ्या मुलींना बोलते की तुमचा बाप बौद्ध होता. किंवा त्यांना टॉर्चर नको करायला. त्यांना नको, माझ्यामुळे त्यांना बोलणं नकोय, की त्यांना म्हणजे त्रास नको व्हायला. म्हटलं नाही, मी बौद्धतील. आणि आज माझ्या मुलींचं खूप चांगलं आहे. वा वा, मुलांचं म्हणजे पण खूप तुमचा चांगलं वेगळाच आहे. हा. अनुभव आहे हा. म्हणजे हो आता हो हो तुमचा अस्पृश्यता अस्पृश्यतेचा नाही, पण तुमचा इंटरकास्ट मॅरेजचा आहे, तुमचं जे चॅलेंज आहे तुम्ही स्वीकारलेलं हो आहे. आणि हो तुम्ही हो मगाशी म्हटले ते ओढून घेतलं मी. तर हो हो आता कसं आनंदी दिसताय तुम्ही, म्हणजे हो. तुम्हाला आनंदीचे कोणते, म्हणजे हा, सगळं चांगलं आहे ना. हा, सुना म्हणजे चांगल्या, छान मुल्या छान. चांगल्या, आणि जावई फार तर माझे इतके चांगले, फार एकदम महत्व निर्व्यसनी. फार जावई खूप महत्वाचं. चांगली माझ्यावाली. ओके 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 आणि ओके. ते चला, हा. हा हा. ताई पण सामनेरी. सोनवंतांचं घर हा, म्हणजे चळवळीचं केंद्र होतं सर एकेकाळी. अच्छा, हा. सासर जे होतं ना, हो 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 सोनवंतांचं घर तर हो. चळवळीतलं केंद्र आहे, आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे सर. बरं बरं बरं. हो. आणि त्यांनी सोनवंतांचं कुटुंब. त्याच्यापासून त्यांनी त्यांनी म्हणजे घरात वावरून देखील त्यांनी म्हणजे समाजाला एकदम जवळून बघितलंय. हो हो हो. हो. आणि अजून एक सर, अजून एक, हा. माझे घरचे म्हणजे सासरचे लोक जरी बौद्ध असले तरी त्यांनी दीक्षा घेतलेली नाही आणि मी दीक्षा घेतलेली आहे. म्हणजे त्यांना मी आज याच्याने सांगते की तुम्ही बौद्ध नाही, मी बौद्ध आहे. आज मी त्यांना हो अभिमानाने सांगते. हो. वा हो वा. हो. वा वा. सामनेरी झालेले आहेत. हा हा. बरं. छान. व्हेरी गुड. एक वेगळं ऐकायला मिळालं. तर आता इंटरकास्ट मॅरेज पेक्षाही आणखीन एक हे का त्या, म्हणजे मी असं म्हणतो आंतरजातीय विवाहापेक्षा जातीविहीन विवाह जास्त महत्वाचा. जातीविहीन म्हणजे जातीत राहूच नका. जातीत आंतरजातीय विवाह म्हणजे जातीतच राहायचं आणि तिथंच विवाह करायचे. पण जातीविहीन विवाह म्हणजे त्यातून बाहेरच पडलं पाहिजे. त्याचा संबंध हा बुद्ध धर्माशी येतो. तिथून बाहेरच आलं पाहिजे, म्हणजे इंटरकास्टचा प्रश्नच येत नाही.
आपली ती आयडेंटिटीच राहत नाही, आपली ती ओळखच राहत नाही. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी आंतरजातीय विवाह कधीतरी सांगितलं असं, परंतु नंतर मात्र ते नाही, त्यातून बाहेरच पडा. त्याला दुसरा इलाजच नाही तुम्ही, कारण ते परत अं, पुढच्या पिढीचे प्रश्न निर्माण होतात, मुलाबाळांचे प्रश्न निर्माण होतात. त्यापेक्षा त्यातून बाहेर पडलेलं चांगलं. असो, ठीक आहे. अजून कोणाला काही सांगायचं आहे का इथे? हा, वाघ जय मॅडम भीम. बोलायचंय का? मी म्हणजे मी पण एका छोट्याशा गावातली मुलगी होती हा 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 आणि तिसरी चौथीला शाळेत असेल. हा कदाचित तेव्हा आमच्या गावामध्ये खूप हे अस्पृश्यता होती. हा. आम्हाला अक्षरशः पाणी भरायला सुद्धा विहिरीवर भरून देत नव्हते. अच्छा. वाढ बोलायचे. आणि हम्म. माझा एक म्हणजे मी खूप लहान आणि अज्ञात होती, मला ह्या गोष्टी कळत नव्हत्या. हा हा हा. आपल्या राजवाड्याच्या लोकांचा आड गावाच्या बाहेर होता खूप. राजवाडा, आणि हा, पूर्वी आपल्या वस्तीला राजवाडा बोलायचे. हा, व्हेरी गुड, आणि बरं झालं. त्या हा शब्द त्या बोलला तुम्ही, आडावर कारण जायला हा त्या आडावर जायला मला खूप कंटाळा यायचा, कारण हा. दूर असल्यामुळे. हम्म. मनी वडील रेल्वेत कामाला होते, जरा हम्म. घरची परिस्थिती व्यवस्थित होती. हम्म. हम्म. आम्ही 5-6 बहीण भाऊ. आणि मला असं वाटायचं आम्ही म्हणजे खूप चांगले लोक व्हायचे लोकांमधले. मी त्या लोकांना, आपल्याच लोकांना मी तुच्छ समजायचे. हम्म. हम्म. माझ्या एक मनात भावना, हा हे लोक खूप घाणेरडे राहतात, मग त्यांच्या आडावर मी जाणार नाही पाण्याला. हम्म. हम्म. मी माझ्या आईसोबत आजीसोबत बयस करायची का नाही, मी नाही जाणार तिथं, ते खूप घाणेरडे लोक आहे. आणि हम्म. मी ह्या लोकांच्या आडावर जायची, जवळ असल्यामुळे गावात. हम्म. तर त्या लोकांना माहित नव्हतं का मी एक महाराची मुलगी आहे म्हणून. हम्म. ते मला काहीच बोलायचे नाही, मी हा जायची पाणी भरायची मस्त. पण अचानक एक दिवस माझ्या बरोबर माझ्या तिथल्या मुली आल्या, म्हणे तू जाते तर आम्ही पण येऊ. हा. तेव्हा तिथं 2-3 बायका अशा म्हाताऱ्या होत्या. त्या म्हणे काय ग तुम्ही काय महाराच्या पोरी आहे का? हम्म. म्हटलं महाराच्या, म्हटलं नाही हो आजी. म्हणे हो, म्हणे मग तुम्ही महाराच्या पोरी, तुम्ही इकडे कशा काय आल्या? आणि याच्यात पाणी भरू नका म्हणे, आडात टाकू नका ते तुमच्या बादल्या बिदल्या, फेका तिथून. हम्म. मला चित्र वाटलं, मी म्हटलं हे अशी काय बोलते ही म्हातारी. हम्म. मग तिने काय केलं, आम्हाला तिच्या बादलीने पाणी ओढून आमच्या हंड्यांमध्ये असं वरून ओतलं. हा. असं वरतून ओतलं, आता परत जर इथं दिसल्या ना म्हणे तर खूप मारल म्हणे तुम्हाला, इथे यायचं नाही परत तुम्ही. हम्म. मी तुम्हाला काय केलं, मला तुमचा व्हिडिओ व्हिडिओ ऑन केला तर चालेल का? तुम्हाला करा तुम्ही, तुम्हाला तुमची इच्छा असेल तर. हा हा. वा वा. मला हा इतकं इतकं म्हणजे इतका राग आला त्या बाईचा. हा मी अक्षरशः लहानपणापासूनच खूप जिद्दी, आणि मला हे आवडत नव्हतं कोणी मला विरोध केलेला हा हा गोष्टीला. नाही, जे गोष्ट पाहिजे ती हासिल करायची, कारण घरात मोठी मुलगी असल्यामुळं. हा आणि वडील पण खूप लाडाने वाढवले. जास्त हा वेळ तर नाही भेटला मला माहेरी, हा. 13-14 वर्षाचीच असताना लग्न झालं. हम्म. पण तरी तेवढा वेळ माझा खूप आनंदात गेला होता. मी हा. त्या बाईचे हांडे डायरेक्ट विहिरीत फेकून दिले आणि घरी पळून आली. अच्छा. म्हणजे एक मला चीड आली तिची, का हा हा हा. आम्ही तर तुझ्यापेक्षा खूप चांगले आहे. माझे भांडे बघ, तुझे भांडे बघ, तू जरी आहे कोणती जातीची मला नाही माहित, पण तू किती घाणेरडी आहे, तरी तू आमचा द्वेष करते. मी तिचे 2-3 हांडे उचलले, बावडीत फेकले आणि घरी निघून आले. त्याच्यावरून एवढं मोठं भांडण झालं होतं, तर डायरेक्ट राजवाड्यातले लोक आणि गावातले लोक अशी दुश्मनी तयार झाली होती त्या विषयावर. अच्छा अच्छा. हा. पण तो माझा एकदम लहानपणाचा अनुभव. तेव्हा मला वाटलं, मी घरी येऊन खूप रडली. मी म्हटलं आपण का ह्या जातीत आहे, आपण महार का म्हणतात लोक आपल्याला, का आपण नाही बदलू शकत स्वतः. पण खरंच धन्यवाद बाबासाहेबांनी, त्यांनी आपल्याला खूप सुंदर धर्म दिला. बरोबर. आणि माझी ती लहानपणाची इच्छा आता पूर्ण झाली, का मी बौद्ध झाले. वा वा. छान छान. फार छान. फार छान. वा वा. धन्यवाद तुमचे. फार मनापासून आपण आपले अनुभव सांगतात. अजून कोण आहे पुढे? नसेल, कोणाला बोलायचं नसेल तर मी बाबासाहेबांच्या धर्मांतर का मुक्ती कोण पथे या भाषणातला एक अंश वाचून दाखवणार आहे.
त्याच्यात त्यांनी अस्पृश्यतेचं स्वरूप काय आहे हे समजावून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपण धर्मांतर का करत आहोत हे समजावून सांगताना ते म्हणतात की अस्पृश्यता ही काय बाब आहे. जेव्हा आपण धर्मांतराचा विचार करू लागतो तेव्हा अस्पृश्यता ही काय बाब आहे, तिचे खरे स्वरूप काय आहे याचा पुरता समज करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय माझ्या धर्मांतराच्या घोषणेचा अर्थ तुम्हाला कळणे शक्य होणार नाही. अस्पृश्यता ही काय बाब आहे व तिचे खरे स्वरूप काय आहे याचा तुम्हाला समज यावा म्हणून प्रथमतः तुमच्यावर होत असलेल्या जुलमाच्या कहाणीची तुम्हाला आठवण करून देणे आवश्यक वाटते. सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे स्पृश्य हिंदूंनी मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असल्या कारणाने ती सर्वांच्या डोळ्यासमोर नेहमी असतात. परंतु मारहाण करण्याची दुसरी अशी काही कारणे आहेत की ज्यांचा उल्लेख केला असता हिंदुस्थानच्या बाहेरील लोकांना तरी त्याचा आश्चर्य वाटेल, विस्मय वाटेल. उंची पोशाख घातल्यामुळे म्हणजे चांगला पोशाख घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. दागदागिने घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण घेता येईल. पाणी आणण्याकरता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. जमीन खरेदी केल्यामुळे जाळपोळ केल्याचे उदाहरण देता येईल. जानवे घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या अस्पृश्य हिंदूला जोहार न केल्यामुळे, शौचास जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे छळ झाल्याचे उदाहरणे देता येतील. व पंचांच्या पंक्तीत चपाती वाढल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण नुकतेच घडले आहे. वरील प्रकारचे जोर जुलूम झाल्याचे व तुम्हाला अमानुष तऱ्हेने वागवल्याचे अनेक प्रकरणे तुमच्या ऐकिवात असतील व तुमच्यापैकी काहींना तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव देखील आलेला असेल. जेथे मारहाण करण्यासारखे नसेल, जेथे मारहाण करता येण्यासारखे नसेल तेथे बहिष्काराच्या शस्त्राचा तुमच्या विरुद्ध कसा उपयोग करण्यात येतो हेही तुम्हाला अवगत आहेच. मोलमजुरी मिळू द्यायची नाही, रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही, माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी तुम्हा लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हापैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडले, याच्या मुळाशी काय आहे, ही गोष्ट माझ्या मते तुमच्यापैकी फार थोड्या लोकांना कळत असेल आणि ती समजून घेणे माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे. आणि मग त्याचं पुढे ते स्पष्टीकरण करतात. ते एक मुक्ती कोणपते हा एक वेगळा अभ्यासाचा पण विषय आहे. इथे आपल्याला धर्मांतराच्या संबंधित बुद्ध धम्माच्या मार्गावर बाबासाहेब का आले त्याच्या पाठीमागचं जे मुख्य कारण आहे ती अस्पृश्यता आहे. तर 8:30 झालेले आहेत. आपण आणखीन थोडासा एक भाग पुढचा एक पाहणार आहोत. आपण शंकरराव खरात सरांच्या ज्या मुख्य पुस्तकाचा आधार घेऊन आपण विचार करतोय धर्मांतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर, त्यातला एक पुढचा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो आणि मग या ठिकाणी आपण थांबूया. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून जेव्हा बुद्ध धर्माकडे त्यांनी वळायला सुरुवात केली तर ती 51 पासून आहे असं म्हणतात. 1935 ते 36 पासून 35-36 पासून 51 पर्यंत बाबासाहेबांनी सार्वजनिक जीवनात त्यांना व अस्पृश्यांना हिंदूंकडून कटू अनुभव मिळत होते म्हणून 50 पासूनच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म श्रेष्ठ असल्याची भूमिका स्पष्टपणे घेतली आणि मग तिथून पुढे त्यांनी ओपनली जाहीरपणे बोलायला सुरुवात केली, जाहीरपणे लिहायला सुरुवात केली. 1950 सालचा जो लेख आहे तो
काही लोकांनी वाचला असेल, द बुद्ध अँड फ्युचर ऑफ द रिलिजन, बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य, हा जो लेख आहे 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा प्रथमच उघड पुरस्कार करायला सुरुवात केली. हे त्यांनी स्वतः महाबोधी सोसायटीच्या जर्नलसाठी म्हणजे मासिकासाठी लिहिलेल्या खास लेखावरून कळते. त्यांचा हा बौद्ध धर्मावरील लेख महत्त्वपूर्ण आहे. अस्पृश्य समाजाच्या मुक्तीसाठी बौद्ध धम्माचीच निवड का, याचा बोध या लेखावरून होतो. या लेखात बौद्ध धर्म व इतर धर्म यांचे संस्थापक यांचा तुलनात्मक अभ्यास करून आपले विचार बाबासाहेबांनी मांडले आहेत. बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे तत्वज्ञानच कसे श्रेष्ठ आहे याचे विवेचन त्यांनी या लेखामध्ये केलेलं आहे. हा लेखही आपल्याला कधी काळी पूर्ण अभ्यासाच्या दृष्टीनं घेणं आवश्यक आहे. या लेखात बुद्ध धर्म आणि हिंदू धर्म यांचा तुलनात्मक अभ्यास करून आपले विचार, महत्त्वाचे विचार बाबासाहेबांनी मांडले आहेत आणि त्यांना या अभ्यासात बौद्ध धर्मच श्रेष्ठ का वाटला व पटला हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी नव्या जगाला बौद्ध धर्माशिवाय तरुणोपाय नाही हे खास असा ठाम विचार मांडला. डॉक्टर बाबासाहेब आपल्या लेखात म्हणतात, या या जगात जनतेला भाळून टाकणारे असे 4च धर्मसंस्थापक आजवर होऊन गेलेले आहेत. भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर आणि श्रीकृष्ण. या 4 धर्मसंस्थापकांनी जगातील जनतेला आजवर मोहून टाकले आहे. या धर्मसंस्थापकांनी धर्मस्थापनेसाठी जे मार्ग स्वीकारले त्यांचा तुलनात्मक दृष्टीने विचार करता बुद्धांचे डोळ्यात भरण्यासारखे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य दिसून येते. बुद्धाने आपला अहंकार पूर्णपणे जिंकून टाकला होता. हेच ते वैशिष्ट्य होय. मी देवाचा पुत्र असून माझ्याद्वारेच जनतेला मोक्ष प्राप्त होणार आहे असे येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये पदोपदी समजावून सांगितले आहे, बजावून सांगितले आहे. मोहम्मद पैगंबराने तर येशू ख्रिस्ताच्या पुढे एक पाऊल टाकून मी देवाचा प्रेषित आहे आणि तोही शेवटचा प्रेषित आहे असे जगाला आग्रहपूर्वक बजावले आहे. श्रीकृष्णाचे तर विचारूच नका. वरील दोन्ही संस्थापकांवर ताण करून मी देवाधिदेव खास परमेश्वरच आहे असे सांगितले आहे. बुद्धाने अशी भूमिका कधीच घेतली नाही. बुद्ध हा साधासुधा मानवपुत्र असून तो शेवटपर्यंत साधा मनुष्यच राहिला आणि त्याने पददलित जनतेला आपल्या धर्माचे दरवाजे खुले केले. हे जगन्मान्य आहे. त्याने भगवान बुद्धांनी जन्मतः अलौकिक असल्याचा आव आणला नाही, की अलौकिक चमत्कार करण्याची शक्ती आपले अंगी असल्याचे असं भासवून भाबड्या लोकांना त्यांनी फसवले नाही. तसं आपल्यात शक्ती आहे असं भासवलं नाही. मार्गदाता आणि मोक्षदाता असे धर्मसंस्थापकांचे वर्ग कल्पून आपण मार्गदाता असल्याचे त्यांनी जगाला सांगितले. या 4 धर्मसंस्थापकात आणखी एक मोठा फरक आहे. येशू ख्रिस्त व मोहम्मद पैगंबर हे आपण देवाचा आदेश जनतेला देत असून तो सत्यपूर्ण आहे असे सांगत असत. श्रीकृष्णाचा आदेश हा तर खास परमेश्वराचा असल्याने त्याबाबत शंका कुशंका घ्यायला मुळी जागा नाही. बुद्धांनी मात्र असे केलेले नाही. आपला धर्म हा विचार व अनुभव यावर आधारलेला आहे असे त्यांनी आपला शिष्य आनंद यांना सांगितले आहे. आपण सांगतो म्हणून आपले म्हणणे शिष्यांनी मानू नये अशी त्यांची शिकवण आहे. विचाराशी पटले नाही, अनुभवाशी जुळले नाही तर आपले म्हणणे अंधश्रद्धेने मानावे अशी त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही. बुद्धाच्या आदेशात जरूर ती सुधारणा करण्याचे स्वातंत्र्य बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिलेले आहे. बुद्धांचे वैशिष्ट्य वरील विवेचनावरून उघड दिसून येते. आता बौद्ध धर्माची हिंदू धर्माशी आपण तुलना करूया. बुद्ध धर्म बाबासाहेबांच्या लेखातलं विश्लेषण आहे. बाबासाहेबांचे हे शब्द बुद्ध अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन त्याचा हा अनुवाद आहे. बुद्ध धर्म आणि हिंदू धर्म यांची तुलना केल्यास आपणास असे आढळून येते की बुद्ध धर्माचा पाया नैतिक आचरण असून
हिंदू धर्माचा पाया कर्मकांडाचे आचरण हाच आहे. स्नान संध्या, जपजाप्य, सोवळे ओवळे व यज्ञयाग यांनी हे हिंदू धर्मात सामावलेलं आहे. तर केवळ नैतिक आचरण म्हणजे बुद्ध धम्म होय. बुद्ध धम्मात देव नाही ही खरी गोष्ट आहे, पण देवाची जागा बुद्ध धम्मामध्ये नैतिक आचरणाने भरून काढलेली आहे. हिंदू धर्म व बुद्ध धर्म यामध्ये दुसरा मोठा फरक असा आहे की हिंदू धर्माची उभारणी अमंगल अशा भेदाभेदावर म्हणजे जाती व्यवस्थेवर भेदाभेदावर केलेली असून बौद्ध धर्माची उभारणी समतेवर केलेली आहे. हाच तो फरक आहे. चार वर्णांच्या भेदाभेदावरच हिंदू धर्माची उभारणी झालेली आहे, हे कोणासही नाकबूल करून चालणार नाही. बुद्धांनी या चारही वर्णाविरुद्ध आमरण बंड करून झगडा केला व त्यावर कुठार म्हणजे मुळावर आघात केला, हे जगजाहीर आहे. नीतिमत्तेवर आधारलेला धर्म समाजधारणेला उपयोगी असतो. असा हा धर्म शास्त्रीय ज्ञानाशी कधीही विसंगत असता कामा नये. धर्म हा शास्त्रीय ज्ञानाशी कधीही विसंगत असता कामा नये. धर्म व शास्त्रीय ज्ञान यामध्ये विसंगती झाली तर धर्मनाश झाल्याशिवाय राहणार नाही. विवेकाशी म्हणजे ज्याला आपण धम्मविचय म्हणतो, धम्म समजून घेणे, जागृतीपूर्वक विचार करणे, विवेकाशी विसंगती असणारा धर्म कधीही कार्यक्षम होणार नाही, हे उघड आहे. धर्म आणि नैतिक आचरण यांची सांगड ही अभेद्य अशीच असली पाहिजे. धर्मामध्ये नैतिक आचरणाच्या नियमाचा अंतर्भाव केल्यानेच निवळ भागणार नाही, तर धर्मामध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रयींचा अवश्यमेव अंतर्भाव करणे जरूर आहे. धर्माने पुढचं वैशिष्ट्य आहे, धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाता कामा नयेत. दारिद्र्याची थोरवी गाणी म्हणजे पर्यायाने गुन्हेगारी, अनैतिक आचरणाला उत्तेजन देऊन इहलोकी इथेच नरकवास उत्पन्न करण्यासारखे आहे आणि ते महापाप आहे असं म्हटलेलं आहे. या सर्व कसोट्याला उतरणारा असा धर्म म्हणजे केवळ बुद्ध धम्मच होय असे मानणे भाग आहे. म्हणून बौद्ध धम्मच हा जागतिक ऐक्याचा असा एकमेव धर्म होय असे मानणे भाग आहे. नव्या जगाला बौद्ध धर्माशिवाय तरुणोपाय नाही, हे खास. बुद्धांनी अहिंसेबरोबरच इतर गोष्टींचाही हिरिरीने पुरस्कार केलेला आहे, ही गोष्ट विसरता कामा नये. सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचाही बुद्धांनी पुरस्कार केलेला आहे. पुरुषांमध्येच नव्हे तर स्त्री पुरुषांमध्ये समतेचा पुरस्कार केलेला आहे. बुद्धाच्या तोडीचा दुसरा धर्म नाही. आता बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार कसा करता येईल हा जो मुद्दा आहे हा आपण नंतर पाहणार आहोत. तर अशा प्रकारे बुद्ध धर्माची आणि इतर धर्मांची तुलना करून बाबासाहेबांनी बुद्ध धर्म श्रेष्ठ कसा हे सांगण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केलेला आहे. आणि अशाच प्रकारे पुढे त्यांनी वेगवेगळ्या भाषणांमधून, लेखांमधून, ग्रंथांमधून आणि शेवटी बुद्ध आणि त्यांचा धम्ममधून, द बुद्ध अँड हिज धम्म यामधून त्यांनी आपले जे विचार आहेत आणि आपली जी दिशा आहे हे अधिकाधिक स्पष्ट केलेली आहे आणि त्या मार्गावर आपल्याला त्यांनी आणून सोडलेला आहे. त्याची फळं आत्ता आपण या ठिकाणी चाकतो आहोत. पुढच्या सेशनमध्ये आपण काय करूयात की बुद्ध धम्माचा प्रचार करायचा असेल तर काय केलं पाहिजे, याचे जे 3 निकष बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत, 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा आपण 11 वाजता विचार करणार आहोत. सध्या मला वाटतं तर इथे 8:45 होत आलेले आहेत, 8:42 झालेले आहेत. एक 10-15 मिनिट आपण किंवा थोडा अधिक वेळ लागला तर लागू द्यात. आपण जी काही चर्चा केलेली आहे याच्यावर आपण आपले विचार मांडायला हरकत नाही.
देवधर्म मानणारे जर कोणी असतील आधी, देवधर्म मानणारे जर कोणी असतील तर त्यांनी या ठिकाणी बोलायला हरकत नाही, कारण तो एक महत्वाचा मुद्दा आहे. देवधर्म काय आहे, देवाधर्मावरील श्रद्धा काय आहे, देव का मानायचा आणि का मानायचा नाही. अं, बरेचसे लोक पूर्वी आस्तिक असतील, आता ते बुद्ध धर्माच्या मार्गावर आहेत, त्यांनी तो मार्ग सोडलेला आहे. असे जर कोणी लोक असतील देवधर्म करणारे पूर्वी आधी, आणि आता हा नवीन मार्ग जो आहे बुद्धाचा हॅलो मार्ग, सर. यातला फरक लोकांनी अनुभवाच्या आधारावर सांगायचा हा सर. प्रयत्न करायचा आहे. हा हॅलो. हा बोला. हो सोनल मॅडम बोला. हो सर. मी तुमचा आवाज सांगते. आवाज क्लिअर येत नाही. मला हा खूप देवधर्माची आवड. हो, हो. हा मला खूप, म्हणजे आमच्या घरी सगळे देवच असायचे, देवाचंच होतं सगळं. पण जसं बुद्ध धर्म म्हणजे आणि मग तुमचा माईक माईक खराब आहे, तुमचा आवाज येत नाही इथे. हा त्या हा, तुम्ही थोडा वेळात पोरांचे तिथं वडील पण बसता की गेले ना तरी देव जागा करायचे. बदलून, हा दुसरीकडे थोडस बसावं लागेल तुम्हाला, जागा बदलून. तिथे नेटवर्क खराब झालंय. हा, दुसरं कोणी बोला तोपर्यंत. देवधर्म. हॅलो, हा येतोय आवाज? हा हा बोला बोला. मला ते देवधर्माची खूपच आवड होती पहिले. पोरांचे वडील गेल्यावर पण मी देवधर्म करायचे. एक वेळेस का नाशिक आवडायचं विहारात तुम्हाला? गेले. तुम्हाला देवधर्म का आवडायचा हा असा मुद्दा आहे, असा मुद्दा. का आवडायचा हा म्हणजे काय देव? देवधर्म का आवडायचा म्हणजे, हा देवधर्म का आवडायचा म्हणजे मला वाटायचं का मग आपल्याला देवापासून काहीतरी मिळेल किंवा आपल्याला भेटेल, असं म्हणजे एक त्याच्यावर हे टाकायचे मी, एक त्याच्या देवावर बोज टाकायचे, बोज. हा हा मला हे पाहिजे, मला हा, ते पाहिजे, हा. माझं असं कर, माझं तसं कर, असं मी देवाला बोलायचे. अपेक्षा, पण हा. मग कधी कधी असं व्हायचं की, म्हणजे ते आता कळतंय, पण त्या वेळेत असं वाटायचं की देवाने केलंय माझ्यासाठी, की हम्म, देवाने मला दिलंय बा असं वाटायचं. पण आता वाटतं ते नाही, ते मी करेल तेव्हा मला भेटेल ते. ते हम्म, आता कळतंय. पण तेव्हा वाटायचं मला देवाने दिलंय ते. हम्म. आणि मला मी असं म्हणजे एकदा भेटलं की दुसऱ्याच परत मी त्याला विनवणी करायची का माझ्यासाठी असं कर, माझ्यासाठी तसं कर, मी तुला हे देईल, मी तुला ते देईल. म्हणजे त्याला पण मी एक लालच द्यायचे, नारळ देईल किंवा हार देईल, तुझ्या पाया पडायला येईल, तुझा उपवास पकडल, असं बोलायचे. कोणाला तर कोणाला दोन लालच चार द्यायची तुम्ही? देवाला देवाला लालच द्यायची ना. आता त्याला कुठे नारळ द्यायचं, हे द्यायचं, म्हणजे त्याला द्यावंच लागायचं ना. म्हणजे आणि कोणाला नाही द्यायचे? दिलं, हो नाही दिलं, म्हणजे कोणाला द्यायचे लालच तुम्ही? देवाला देवाला म्हणजे कोणाला? जे जे देवाला मी असं समोरचा देव असायचा ना, हा, म्हणजे हा कुठे आहे त्याला देव बोलायची मी. देव म्हणजे आता गणपती म्हणा, हा, हनुमान म्हणा, अच्छा. शंकर म्हणा, असं असं देव, ते देव, हा ते देवांना द्यायचे, लालूच द्यायचे. नाही, किंवा मी मला सोमवार कसं, पकडेल. आता मी 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 देवधर्म केला नाही, त्यामुळे मला माहित नाही देव कुठं आहे आणि हा हा कशात आहे, आणि त्याला लालूच द्यायची म्हणजे काय द्यायचे हे मला, कारण मी कधी ते केलं नाही. माझ्या आई वडिलांनी मला तो मार्ग दाखवलाच नाही. तर आता तुम्ही ज्याला तुम्ही लालूच द्यायची तो कुठे आहे असा प्रश्न आहे. कुठे म्हणजे तो मंदिरात राहायचा. मंदिरात राहायचा, अच्छा. आणि मंदिर कोणी निर्माण केलं? मंदिर तेव्हा तर कळत नव्हतं ना, आता अच्छा कळतंय ना. अच्छा. आता कळतंय. हा, तेव्हा माझ्या धर्मामध्ये, म्हणजे तिकडच्या धर्मात, आई वडिलांच्या, हा. तर नाही, त्यांनी जे बिंबवलं. इकडं पण आहे ना आपलं, काय नाही नाही इकडे नाही, नाही महारामांगात नाही. देवधर्म नाहीत का? हो आहे, मला माहितीये, इकडं हा केला मी, पण हा सगळं सोडून दिलं. हा हा आणि मी तेच अनुभव सांगते तुम्हाला, हा हा की मी देव करायचे. पण एक दिवस असंच विहार, म्हणजे वर्षावर चालू होता, त्या विहारात गेले. मग तेव्हा मला कळालं देव नाहीये. म्हणजे मी गेले आणि एक भंतीजी होते, रूपानंदा भंतीजी, मला बोलले या मधी मधी बसा. मग मी गेले आणि बसले आणि त्यांचं ते वाचलं. ते वाचत होता ग्रंथ, तेव्हा पहिला म्हणजे 2-3 पेज झालेले ते.
सुरुवातीचे. आणि त्याच्यानंतर ते ब्राह्मणाचं याचं त्याचं येतं ना, तर मला काय वाटलं ते देवाविषयीच ब्राह्मणाचं बिमणाचं बोलतायत. देव बिव त्यात शब्द येतात आपल्या ग्रंथामध्ये. देव शब्द येतो, ब्राह्मण शब्द येतो, आणि ते हिंदू धर्मात पण ब्राह्मण शब्द देव शब्द असतो. म्हटलं चला देवाचंच आहे वाटतं, आपल्या पण आपल्याच देवाचं हे ग्रंथ असेल. एकच म्हणजे आहे. असं मी तसं ऐकायला गेले, ऐकलं ते. आणि नंतर त्यांनी सांगितलं मग ते चार चार हे केलेले, शूद्र, वैश्य, क्षत्रिय हे केलेले ना, तर ते हम्म, ब्राह्मण, हम्म, हम्म, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्यांनी हे केले. त्याच्यानंतर मग माझ्या लक्षात यायला लागलं हे काय वाचताय. हम्म, मग माझ्या थोडस मला 2 दिवस गेले, मी 2 दिवस मला काही कळालं नाही ते काय वाचताय ते. मग हम्म, तिसऱ्या चौथ्या दिवशी जरा मला थोडं थोडं कळायला लागलं की हे काय बोलताय. मी घरी येऊन मग मुलाला सांगितलं. मग मुलगा म्हणतो, आई हम्म, अगं तू जात जा विहारात, तुझ्यासाठी चांगलं आहे ते, तू जा. मी विहारात गेले तरी पण देव करायची मी. पण नंतर नंतर मला कळालं की ह्या देवात काहीच नाहीये. हा शेवटी आपणच बनवलेला देव आहे. हे फक्त आपल्याकडून घेतात, हे आपली लुटतात. निर्मिती, देवाची हा, निर्मिती माणसानं केली, नाही आपण नाही केली. नाही, हा. हा, आपलंच म्हणजे आपल्याकडूनच घेतात आणि ते त्यांचं पोट भरताय ते, आणि आपलं पोट खाली करताय आणि त्यांचं पोट भरताय. म्हणजे आपल्या घरातली संपत्ती आपण त्यांना देतोय आणि आपली संपत्ती आपण कमी करतोय. जे जे आपल्या लेकरा बाळांच्या तोंडातले ते त्यांना देतो, ते त्यांचे पोट भरतात आणि आपण आपल्या पोरांना 2 घास कमी घालतो. त्यापेक्षा तो देव नको, मग त्यापासून मी पण सोडून इकडे दिलेले. इकडे आता आपल्यामध्ये पोट भरतात काही, तर परत भंतेंनी सांगितलं बघा, आपले अनुभव सांगितलं. इकडे काही भिक्षा आपलं पोट भरतात, आपलं घर भरतात, हा, असं पण हो आहे. हो हो, मग आता हो हो. इथं काय करणार तुम्ही? तिकडे विरोध करू शकलो आपण, आता इकडे काय करणार? मग इकडं पण मी विचारते, भंते आले ना, मी भंतेला विचारते तुमचं आयडेंटिटी दाखवा, तुम्ही कुठले भंते, अच्छा. हे विचारते मी. हे विचारते, वा. आवर्जून विचारते. भंतेला आयडेंटिटी विचारते, तुम्ही कोणाचे तुमचे गुरु कोण आहे, तुम्ही कुठे उपसंपदा घेतलेली हे विचारते मी. हम्म, म्हणजे जेवढं मला कळतं तेवढं विचारते. कारण अच्छा. एक मला असं कधी कधी हे पण वाटतं, समजा समोरच्याला कळालं की मी मराठा जातीची आहे आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही एवढं का विचारता, तुम्हाला काही हे नाहीये, असं मला कधी भीती वाटतं. पण नंतर मग माझी भीती निघून जाते की नाही, आपण काही मराठा नाही, आपण बौद्ध आहे, आपण काही घाबरायचं नाही, आपल्याला जे होईल ते होईल. विचारायचा अधिकार आहे आपल्याला, आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार दिलाय ना. विचारायला काय होतं, विचारून घ्यायचं ना. आपल्याला मुख्य मुद्दा असा आहे ताई, बरं का, सगळ्यांसाठीच हो. बोलतो मी, ताईंना हं, सगळ्यांसाठी बोलतो. जशी अस्पृश्यतेनं आपल्या जीवनाची राखरांगोळी केली, हो आपल्या जीवनाला काही म्हणजे निरर्थक बनवलं अस्पृश्यतेनं, हो तसं देवधर्मानं पण राखरांगोळी केलेली आहे. हो. देवधर्म, अंधश्रद्धा, त्याच्यामुळे आपण करत असलेलं कर्मकांड, हं, आपण करत असलेली कृती, सगळीच कृती, आणि हं, त्याचे जे काय आता शेकडो लाखो प्रकार आहेत, नाही का, असं म्हणतात इथं 33 कोटी, आता त्यावेळेला 33 कोटी लोकसंख्या होती म्हणून 33 कोटी देव म्हणायचे. आता हं, सव्वाशे, किती, 130 कोटी लोकसंख्या आहे, तर 130 कोटी देव आहे जवळ काय, जणू काही. आता काहींनी सोडून दिले, तो भाग वेगळा. पण प्रत्येकाच्या मनातला देव धर्म हा वेगळा आहे, देव वेगळा आहे, आणि त्याची भक्ती वेगवेगळी आहे. हो प्रत्येकाच्या मागण्या पण वेगवेगळ्या आहेत. तुम्ही जशी हो तुमच्या देवाला काही लालूच दाखवता, तशी इथं पण ते चालते. तर ह्यानं आपली मानसिकता कशी दूषित होते, पॉल्यूट होते, आणि त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळं जसं आपल्याला अस्पृश्यतेच्या परंपरेला किंवा अस्पृश्यतेला जसं आपल्याला विरोध करावा लागतं, तसं देवधर्माला पण आपल्याला विरोध करावा लागतो. विरोध जरी नाही केला तरी, जसं आपण बुद्ध धम्म स्वीकारून त्याच्यातून बाहेर पडलो, तसं ह्याच्यातही आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. बाहेर म्हणजे ती मानसिकताच नाही राहिली पाहिजे, का आहे आणि देव आहे आणि नाही हा विषयच नाही राहिला पाहिजे. कारण तो आहे आणि नाही हा आपला विषय नाही. आपला विषय काय आहे? आपल्या जीवनातल्या यातना, दुःख, टेन्शन, तणाव हे कसे कमी करायचे, तो देव करू शकत नाही. आणि इकडे तुम्ही नुसतं विहारात जाऊनही पण ते होणार नाही, की नुसतं पठण करूनही होणार नाही. एकच मग ते ते फक्त रिप्लेसमेंट झाली, ते काढलं आणि हे टाकलं, असं पण काही ठिकाणी चाललेलं आहे. म्हणून आपल्याला, जे आपला चर्चेचा मुख्य मुद्दा हा आहे, की बुद्ध धर्माकडे वळायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर एकतर
हे एक एक कारण, अस्पृश्यता हे कारण आहेच आहे. दुसरं कारण, देवधर्माच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ते आहे आणि नाही हे सिद्ध नाही करत बसायचं, त्याच्यात राहायचंच नाही. जशी एखादी आपण जसं आपण बुद्ध धम्माच्या या विशाल याच्यामध्ये आपण आलो, काय म्हणतात, या विशाल विषयामध्ये जसे आपण आलो आणि तो विषय आपण मागे टाकलेला आहे, तसा देवधर्म आहे आणि नाही हा विषय मागे पडला पाहिजे आणि आपला फोकस आपल्या जीवनावर आपण केला पाहिजे आणि यातनांवर केला पाहिजे, सामाजिक दुःखावर केला पाहिजे, राष्ट्रीय दुःखावर केला पाहिजे, जागतिक दुःखावर केला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला हा विषय पाठीमागं सोडायचा आहे. तेच आपण, हे मी मानत होतो आणि आता मानत नाही, मानतो आणि मानत नाही, याच्यात वाद घालत बसण्यात पण आपल्याला वेळ घालवण्याची काही गरज. आपल्याला नेमकं करायचंय काय याच्यावर आपला फोकस पाहिजे. आणि बाबासाहेबांनी तेच अभिप्रेत होतं. मी तर म्हणतो, आता जाती व्यवस्था नष्ट करणं, जाती व्यवस्था घालवणं हे आपलं काम नाही, हे बाबासाहेबांनी स्टँड नंतर घेतलेलं आहे. हे तुमचे प्रश्न आहेत, हे तुम्ही सोडा असं त्यांनी जाती निर्माण करणाऱ्यांना सांगितलेला आहे. तुमचा प्रश्न आहे तो, जाती व्यवस्था ठेवायची की घालवायची हा तुमचा प्रश्न आहे, आमचा नाही. आमचा प्रश्न, आता आम्ही काय केलेलं आहे त्याच्यातून बाहेरच पडलोय ना, देवधर्माच्या याच्यातून बाहेर पडलो. त्यामुळे तो आहे का नाही याच्यात काय आपल्याला वाद घालण्यात किंवा त्याच्यावर चर्चा करण्यात काय बुद्ध आहे? काहीच पॉईंट नाही, काही गरजही नाही. ते काय शक्ती आणि वेळ घालवायचा? पण पूर्वी कधी काळी केलं असेल आणि आपण मानसिकदृष्ट्या दुर्बल बनलेलो असू. आता हे समजा तुम्ही देवाला लालूच दाखवता म्हणजे आपली मानसिक दुर्बलता आहे, आपलं भय आहे. भयापोटी आपण काहीतरी मागतो आणि ते कधीच मिळत नाही, तर संपला तो विषय. तो विषय संपला, ते होत नाही. त्यामुळं त्याच्यावर आपल्याला जास्त चर्चा करण्याची पण गरज नाही. परंतु काहींनी गांभीर्यानं देवधर्म पाळला असेल पूर्वी, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात आपल्या मनावर आणि आपल्या कुटुंबावर आणि समाजावर, याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याची गरज आहे. धन्यवाद शिला सोनवणे ताई, तुम्ही जे काय बोललात ते. अजून कोणी आहे का, होतं का कोणी धार्मिक, कट्टर धार्मिक, कट्टर हिंदू धर्माचे? आता मी माझा अनुभव सांगतो. मी स्वतः तर ते केलं नाही, परंतु मी एक गोष्ट ओपनली सांगत असतो. आम्ही 3 साडू 3 कट्टर धर्माचे आहोत. एक कट्टर ख्रिश्चन आहे, एक कट्टर हिंदू आहे, मी बौद्ध आहे. आता मी कट्टर वगैरे असा शब्द प्रयोग करत ना, तो एक बुद्ध धम्म ही एक उद्धाराची आणि उत्कर्षाची गोष्ट आहे, दुःखमुक्तीची गोष्ट आहे, निब्बाणाची गोष्ट आहे. त्यामुळे कट्टर बिट्टर असलं धार्मिक मानसिकता आपण ठेवायची नाही. त्याची गरज काय ह्यानुसार बोलायचं आहे. तर आम्ही 3 साडू 3 कट्टर धर्माचे आहोत, तर आणि आमच्यात कुठंच एकमत नाही. तर अ, अशा देवधर्म मानण्यानं माणसात माणूस राहत नाही, एवढं मात्र नक्की. माणूस हा भीतीमध्ये जगतो. म्हणजे पाहिलं मी, जे लोक मानतात, म्हणजे आता माझ्या घरातलं म्हणजे नात्यातलं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, की जे मानतात ते भयातच जगतात. त्यांना त्याच्यातून बाहेर पडताच येत नाही. त्यांना त्या त्रासातून, दुःखातून, यातनातून मुक्ती मिळणं अशक्यच आहे. कारण ते सगळं अवलंबून आहे ते, की तो करील, तो करेल. आपलं काम फक्त भक्ती करणं आहे, आपलं काम फक्त कर्मकांड करणं आहे, लालूच दाखवणं आहे, नवस बोलणं आहे, अमका आहे तमका आहे. त्याने काही होत नाही, काही होत नाही. ही गोष्ट आता पटू लागलेली आहे, ते आपल्याला पाहिजे आहे. चला, देवधर्म मानणाऱ्यापैकी पूर्वी मानत होते, आता मानत नाही, आणि त्यातला फरक, आपली बदललेली मानसिकता. कारण धर्मांतराचा अर्थच तो आहे, आपण एक मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर आलो, जुना मार्ग सोडून नवा मार्ग आपण स्वीकारलेला आहे. जसं बाबासाहेब म्हटले, आपला जणू काही पुनर्जन्म झाला आहे, दुसरा जन्म आहे हा. आता पूर्वीच्या जन्माशी किंवा पूर्वीच्या वर्तनाशी, पूर्वजीवनाशी आपला तसा काहीही अर्थार्थी संबंध नाही. अशी अवस्था आज आहे काय?
याच्यावर थोडंसं आपल्याला विचार करण्याची गरज आहे. हॅलो सर. हा बोला, सुनील साळे सर बोला. माझा प्रश्न आहे सर की हे जे स्पृश्य लोकांनी अस्पृश्य लोकांना जे जे वाळीत टाकलं, त्यांना दूर दूर ठेवलं, दूर लोटलं, आणि हे नंतरच्या दोन्ही दोन्ही पार्टीच्या लोकांना त्या अंगवळणी पण पडलं. एकाने तिरस्कार करायचा आणि एकाने तिरस्कार सहन करायचा, हे म्हणजे अंगवळणी पडलं नंतर. पण हे त्याच्या मागचं म्हणजे कारण काय की बाबा अस्पृश्य लोकांना हे जे दोन धार्मिक कार्य म्हणतात, त्याच्या मागे म्हणजे का म्हणून याच्या मागचं कारण काय? असं काहीतरी प्रॉपर म्हणजे ठोस कारण असलं पाहिजे. असं म्हणजे केवळ अस्पृश्यता का असं तिरस्कार करणं. म्हणताय तुम्ही का? हा, तुम्हाला काय सर? काय काय म्हणायचंय तुम्हाला? हा म्हणजे थोडं स्पृश्य तुमचा लोकांनी व्हिडिओ ऑन केला तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर. हां बोला, तुम्हाला वाटत असेल तर. हां हा, हां बोला. इथे ऊन खूप प्रखर पडतं ना म्हणून. अच्छा अच्छा, हां हां. नाही म्हणजे हे जे स्पृश्य समाजाने अस्पृश्य समाजाला जो त्रास दिला, त्यांना दूर ठेवलं, त्यांचा तिरस्कार केला, हे त्यांच्या अंगवळणी पडलं. स्पृश्य लोकांच्या अंगवळणी पडलं आणि अस्पृश्य लोकांच्याही अंगवळणी पडलं, ते सहन करणं दोन्ही. हो 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 बरोबर, पण दोघे ते कारणीभूत धार्मिक आहेत. कार्य म्हणून ते सांगितलं जातं, तर त्याच्या मागचं कारण काय? म्हणजे तिरस्कार करायला सांगितलं तर म्हणजे काय करायला सांगितलं, हा पण प्रश्न आहे. म्हणजे केवळ तशी सांगितलं अशी म्हणून हे करतात अशातला भाग नाही, त्याच्या मागे काही ठोस काहीतरी कारण. कारण आहे. हा. ते एक कारण हे आहे माझ्या दृष्टीनं, म्हणजे हं, अभ्यासातून, की ज्या धर्मानं त्यांना ते करायला, ज्या धर्माने त्यांना ते तसं करायला सांगितलं, ते असो म्हणजे सगळ्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळे वरच्या वरच्या वर्णातले असो, नाही तर खालच्या वर्णातले असो, वरच्या वर्गातले असो, खालच्या वर्गातले, हे सगळे वर्ग देवाने निर्माण केलेत. हं, कारण ज्या आईवडिलांच्या पोटी आपला जन्म झाला, त्यांची जात आपल्याला लागणं ऑटोमॅटिक, जन्मजात, हं, जन्माबरोबरच आपल्याला जात चिकटणं, हे सक्तीने चिकटवली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळं ते पुढं चालत आलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे का वरचा वर्ण सर्वात श्रेष्ठ आहे, पवित्र आहे, त्याच्यापेक्षा कमी पवित्र आणि कमी श्रेष्ठ आहे दुसरा वर्ण आहे, त्याच्यापेक्षा कमी श्रेष्ठ आणि कमी पवित्र हा तिसरा वर्ण आहे, आणि खालचा वर्ग अजिबातच श्रेष्ठ नाही आणि अजिबातच पवित्र नाही, तो अपवित्रच आहे. हे धर्मानं ठरवून दिलेलं आहे. आणि धर्म पाळणं म्हणजे पुण्यकर्म करणं, ही लोकांची मानसिकता आहे. हे धार्मिक काम आहे. हं, तुम्ही जर अस्पृश्यता पाळली नाही तर तुम्ही पाप करता, असं जणू काय त्यांच्या मनात असणार आहे, की मी जे अपवित्र आहेत त्यांना त्यांच्याशी माझा संपर्क म्हणजे मी पण अपवित्र होतो. मी धर्म पाळत नाही, जात धर्म पाळत नाही, जात हा धर्मच आहे. म्हणजे ते त्यांच्या मनात. आणि याच्यात सगळ्यात मूळ मला तर असं वाटतं का जर मी ते पाळत असेल तर माझा दोष आहे, तो माझा व्यक्तिगत दोष आहे. कारण मी ते मानतो म्हणून पाळतो. का मी देव आहे हे मानतो, आणि देवाने हे सगळं निर्माण केलं हे मी मानतो, आणि त्याच्यानुसार पालन करायलाच पाहिजे हे मी मानतो, आणि तसं प्रत्यक्षात करतो. हा माझ्या मनाचा दोष आहे. माझं माइंड पोल्युटेड आहे, माझं मन हे प्रदूषित आहे. आपण त्याला चित्त म्हणतो. चित्त माझं प्रदूषित आहे कारण मी ते मानतो. म्हणून हे 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 काम जे आहे ना, हे आता बाबासाहेबांच्या धर्मांतराचं काम किंवा बुद्ध धर्म स्वीकाराचं काम, हे चित्तशुद्धीचं काम आहे. हे मानसिकताच पूर्ण बदलली पाहिजे, त्याच्याशिवाय ते बर. बदलणार नाही. आता हे तुमचा जो प्रश्न आहे, हे का मानतो, तर मी मानतो, म्हणजे मी मानतो किंवा जो मानतो तो का मानतो, तर मी हे सगळं मानतो. मी देव मानतो, देव धर्म मानतो, म्हणून देवाने निर्माण केलेला जाती मानतो, वर्ण मानतो, कर्मकांड मानतो, आणि मी त्यातलाच आहे हे मी मानतो. हे मी त्याचा भाग आहे हे मी, म्हणजे ते लोक अस्पृश्य समजतात
एवढंच अस्पृश्यतेचं कारण नाही, मी पण मला अस्पृश्य समजतो. आणि मला मला माझी मानसिकता बदलली पाहिजे. हे व्यक्तिगत काम आहे. ज्याने त्याने ज्याची त्या म्हणून बाबासाहेब जे म्हणायचे ना, ज्याने त्याने ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. का मला करायचं म्हणून व्यक्तिगत आहे. व्यक्तिगत प्रतिज्ञा आहेत त्या धम्मस्वीकाराच्या. तर हे याचं सगळ्याचं मूळ जे आहे ते मन आहे, माइंड आहे, चित्त आहे. कुणी काही म्हणू द्या, कुणी काही लादू द्या, मी स्वीकारतो हा माझा दोष आहे, व्यक्तिगत दोष आहे. आणि ते माझं काम आहे त्यातून बाहेर पडणं. बाकीच्यांना काय वाटतं साळवेंच्या प्रश्नाला धरून? साळवे सरांचा मुद्दा असा आहे की असं का? धर्मानं असं केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे माणसाचं. हो, आता एक धर्माने उदाहरण केलं. घ्या. हो, हा, एक उदाहरण घ्या. अं, चांभार, कोलार आणि ढोर या तीन जाती चमड्याशी चमड्याच्या व्यवसायाशी संबंधित आहे. संबंधित आहे. तर ढोरानं जर वाहना बांधल्या तर धर्म बुडतो. अच्छा, त्यानं नवीन कातडच कमावं लागतं. हा, चांभारानं तो त्याचा धर्म आहे. हा, हा चांभारानं कातड कमावलं किंवा जुन्या सांधल्या तरी धर्म बुडतो. अच्छा, त्यानं नवीनच वाहना बांधायची चपला आणि तयार केल्या होलारानं पाहिजे. जुन्याच सांधायच्या, जुनच रिपेअर करायचं. त्यानं नवीन हे करायचं नाही. हे म्हणजे प्रत्येक जातीत अशी भिंत निर्माण केली ते एकत्र येऊ नयेत म्हणून, असं मला वाटतं. म्हणजे हे तीन चांभारातल्या ह्या तीन ज्या उपजाती आहेत त्या तीन उपजातीचं पालन करणं हे त्या त्या जातीतल्या लोकांचा धर्म आहे. तो धर्म आहे. त्यांचं कर्तव्य आहे. धर्म म्हणजे कर्तव्य म्हणतात ते. बरोबर आहे. धार्मिक असणं म्हणजे काय? ही व्यवस्था पाळणं म्हणजे धार्मिकता. हो, फारच गंभीर गोष्ट आहे आणि डेंजर पण आहे. सर मला सोलापूरला जायचं आता. हम्म, सोलापूरला निघालो. बरं बरं, हा, ठीक आहे, ठीक आहे, ओके ओके. आपण या ठिकाणी थांबणारच आहोत. आता 5 मिनिटामध्ये आपण हे सत्र आपण पूर्ण करणार आहोत. आणि हे आपल्या दृष्टीने आता एक चिंतनाचे विषय. आपला विषय काय आहे? धम्माच्या बाजूने बाबासाहेबांनी का नेलंय? कारण हे सगळं चालू आहे. हे चालू होतं, अजूनही काही बाबतीत चालू आहे. आणि धम्माच्या दिशेनं का वळायचं आणि स्वतःच चित्तशुद्धी का करायची, हा मुख्य प्रश्न आहे. कारण याचा त्रास होतो, याच्यातून यातना निर्माण होतात, भेदाभेदाच्या यातना निर्माण होतात, यातून सगळे बाकीचे आर्थिक, सामाजिक, राजकीय सगळे प्रश्न निर्माण होतात. म्हणून आपल्याला याचा विचार करण्याची गरज आहे. हा फक्त धर्म धर्म धम्म धम्म करण्याची गोष्ट नाही. आपल्या जीवनाचं टोटल ट्रान्सफॉर्मेशन, रूपांतर, परिवर्तन, म्हणून धम्मचक्र प्रवर्तन, नवीन धर्माचा, नवीन मनोधम्मांना गती देता आली पाहिजे. तर त्या धम्मचक्र प्रवर्तनासाठी आपल्याला हा विचार करायचा आहे. मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूया. कोणाच्या मनात काही एखादा मुद्दा असेल अर्जंट मांडण्यासारखा तर त्यांनी तो मांडावा. नाहीतर 11 वाजता परत आपण हा विषय वेगळ्या रूपात पुढे नेणार आहोत. वेगळ्या विषयाला घेऊन, वेगळ्या मुद्द्याला घेऊन पुढे जाणार आहोत. थांबूया या ठिकाणी. थांबूया. हो सर, हो सर. पुन्हा आपण 11 वाजता भेटूया. ओके जय ओके. भीम, नमो बुद्धाय.